गुड मॉर्निंग चर्च, आप सबको प्रेज द लॉर्ड, जय मसीह की। शुभ सकाळ सर्वांना, जय मसीह की। और मैं विश्वास करता हूँ कि आप लोग सब ठीक होंगे। आणि मी विश्वास करतो की आज सर्वजण बरे आहेत। और फिर से हम कहते हैं कि आज का दिन यहोवा ने बनाया, हम इसमें आनंदित होते आणि हैं। पुन्हा एकदा हेच म्हणतो की आज आपण सर्वजण आनंदित होऊया, कारण आजचा दिवस हा यहोवाने बनवलेला आहे। परमेश्वर हमारे साथ में, उसका अनुग्रह हमारे साथ में है। परमेश्वर आमच्या सोबत आहे, त्याची कृपा आमच्या सोबत आहे। और हम कितने भी कठिन परिस्थितियों में क्यों ना जाएं, प्रभु हमारे साथ में है। आणि किती कठीण परिस्थितीतून जरी गेलो तरी परमेश्वर आमच्या सोबत आहे। आज सुबह मैं आपसे कहना चाहता हूँ कि आप कौन सी परिस्थिति में क्यों ना हो, हम इसमें से जल्दी बाहर निकलने वाले हैं। आज सकाळी हेच सांगू इच्छितो की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जरी असलो तरी परमेश्वर आम्हाला त्यातून बाहेर काढणार बहुत आहे। जल्दी हम बाहर आएंगे आणि लवकरच आम्ही त्यातून बाहेर निघणार आहोत, इसकी कृपा हमारे जीवन में बहुतायत से है। कारण त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये भरपुरीने आहे। और जीने के लिए सिर्फ अनुग्रह काफी है। आणि जगण्यासाठी त्याची कृपा केवळ पुरेशी आहे। और परिस्थिति से बाहर निकलने के लिए भी उसका अनुग्रह काफी है। आणि परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी त्याची कृपा ही पुरेशी आहे। परिस्थिति में रोइए मत, परिस्थितीमध्ये रडत बसू नका, आप डरिए मत, भिवू नका, बेचैन मत होना, बेचैन होऊ नका, मत होना, अस्वस्थ होऊ नका। सिर्फ इतना कहना कि परमेश्वर इन परिस्थितियों में तेरा अनुग्रह काफी है। फक्त एवढंच म्हणा की ह्या परिस्थितीमध्ये प्रभु तुझा अनुग्रह, तुझी कृपा पुरेशी आहे। और हम जब ऐसा कहेंगे, आणि जेव्हा आम्ही असं म्हणू, हमारी आंखों से हम अनुभव करेंगे कि परमेश्वर कैसे अनुग्रह देकर हमें बाहर निकाल रहा है। आणि आम्हाला अनुभव येईल की कशा प्रकारे परमेश्वर त्याच्या कृपेने आम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढतो। प्रभु का धन्यवाद कि हम सब लोग अपने अपने घरों में जब बने हुए हैं, अपने परिवारों के साथ में हम सब ठीक हैं। प्रभूला धन्यवाद, आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये आपापल्या कुटुंबासोबत बनून आहात, स्थिर आहात। और अगर ठीक नहीं है तो जल्दी प्रभु हमको ठीक करेगा। आणि बरं नसेल तर लवकरच परमेश्वर तुम्हाला बरं करेल। और उसका सामर्थ्यशाली हाथ हमारे लिए काफी है। आणि त्याचा सामर्थ्यवान हात आमच्यासाठी पुरेसा आहे। आप परिस्थितियों में उदास मत होइए, परिस्थितींमध्ये उदास होऊ नका, आप हंसिए, हसा, चेहरे पे मुस्कुराइए, चेहऱ्यावरती हास्य असू द्या। क्योंकि अभी ये जो आप आज का दिन है ना, ये जो काफी परिस्थितियां गुजर रहे हैं, तो यीशु मसीह हमारे चेहरे के ऊपर हास्य निर्माण करने वाला परमेश्वर हमारे साथ में। कारण की या परिस्थितीमधून जात असताना देखील परमेश्वर जो आमचा प्रभू आमच्या चेहऱ्यावरती हास्य आणू इच्छितो। हम भी इस कई दिनों से कुछ काफी परिस्थितियों से गुजर रहे थे। आणि काही दिवसांपासून काही परिस्थितींमधून आम्ही जात होतो। जब मैं परिस्थितियों के बारे में सुनता हूँ, देखता हूँ, कुछ बातों को देखता हूँ, तो सबसे पहले मैं हंसता हूँ। आणि जेव्हा परिस्थितींच्या बाबतीमध्ये मी विचार करतो, ऐकतो, त्यावेळेस मला सर्वप्रथम हसू येतं। या कोई रिपोर्ट देखता हूँ तो मैं हंसता हूँ। आणि रिपोर्ट बघून मला हसू येतं। सब मुझे पागल कहते हैं, सगळे वेडे म्हणतात मला, क्योंकि परमेश्वर जो है ना, मूर्ख लोगों से ही काम करवाता कारण है। परमेश्वर मूर्खांकडूनच काम करून घेतो। और ये सब बातें सब हमारे लिए मूर्खता की है। आणि ही सर्व गोष्टी आमच्यासाठी मूर्खतेच्या आहेत। हमारा परमेश्वर जिंदा है। आमचा परमेश्वर जिवंत आहे। और हमें ये मालूम है कि वो हमें उसका सामर्थ्यशाली भुजा देकर वो बाहर निकालेगा। आणि आम्हाला हे ठाऊक की त्याच्या सामर्थ्यवान भुजा देऊन तो आम्हाला यातून बाहेर काढेल। इसलिए आप चेहरे पे मुस्कुराहट रखिए। आणि म्हणून चेहऱ्यावरती हास्य ठेवा। उसका वचन कहता है, उसकी भविष्यवाणी है, उसका अभिवचन है कि हमारे दुखों का रूपांतरण वो हर्ष में कर देगा। ही त्याची भविष्यवाणी आहे की ते आमच्या दुःखांचं रूपांतर हर्षामध्ये करेल। आप फिर से मैं आपका सबका आज के सुबह स्वागत करता हूँ। आज सकाळी पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। और हम अपने वचनों की ओर बढ़ेंगे, आणि वचनांकडे जाऊया। जिस काफ़ी दिनों से हम आध्यात्मिक युद्ध, स्पिरिचुअल वॉरफेयर के बारे में देख रहे हैं। काही दिवसांपासून आम्ही आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये शिकत आहोत। और हम ये चाहते हैं कि हम कोई भी इस विषय से वंचित ना हो, तो इस विषय को सही तरह से हम समझें। आणि आमची इच्छा हीच आहे, कुणी या विषयापासून वंचित राहू नये, तर प्रत्येकाने हा विषय जो आहे तो समजून घ्यावा। अपने शत्रु के बारे में समझें, आणि आपल्या शत्रूच्या बाबतीमध्ये समजून घ्यावं कि हमारा शत्रु कैसा काम करता है, की आपला शत्रू कसा काम करतो, और हम किस प्रकार उस शत्रु को मात करके, उस शत्रु को हरा कर हम विजय लेकर कैसे आगे बढ़े। आणि कशा प्रकारे आम्ही त्या शत्रूला मात देऊन त्याच्यावर विजय मिळवून त्याला हरवून टाकतो। और हम इसको गहराई से इस विषय को सीखेंगे। आणि अगदी सखोल आम्ही हे विषय शिकणार आहोत। ये कोई विषय नहीं है, ये हमारे व्यक्तिगत जीवन का अनुभव होना है। हा एक फक्त विषयच नसावा, तर आमचा व्यक्तिगत अनुभव असावा। जब आप इसको सुनेंगे ना,
तो आपका युद्ध शुरू हो जाएगा। जेव्हा तुम्ही हे ऐकाल ना तेव्हापासूनच तुमचं युद्ध सुरू होऊन जाईल। शायद आपको काफी शक्तियों के साथ में लड़ना पड़े। कदाचित तुम्हाला बऱ्याचशा शक्तींशी लढावं लागेल। लेकिन एक ध्यान में रखना कि आपकी व्यक्तिगत लड़ाई होगी। लक्षात घ्या की ही तुमची व्यक्तिगत युद्ध असणार आहे। आपको कोई बचाने नहीं आएगा, तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, ना आपका पास्टर आएगा, ना आपके लीडर्स आएंगे, ना तुमचे पालक, ना तुमचे लीडर। आपको तलवार लेकर आपको खुद लड़ाई लड़नी आणि है। तलवार घेऊन तुम्हाला स्वतःला युद्ध करायचंय। और युद्ध कैसे युद्ध कला सीखने, किस प्रकार युद्ध तलवार चलानी है, ये सीखना है। आणि युद्ध कसं करायचंय, तलवार कशी चालवायची हे तुम्हाला शिकायचंय। हम एक सैनिक के रूप में प्रभु ने हमें खड़ा किया। सैनिकाच्या स्वरूपामध्ये परमेश्वरानं आम्हाला उभं केलेलं आहे। इसलिए प्रत्येक मसीह व्यक्ति का ये कर्तव्य है कि वो लड़ाई सीखे। आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की त्यांनी युद्धकला शिकावी। और ये लड़ाई मनुष्य और मनुष्य के बीच में नहीं है। आणि ही जी युद्ध आहे हे मनुष्यांमध्ये नाहीये। ये लड़ाई आत्मिक शक्तियों के साथ में तर है। ही जी लढाई आहे ती आत्मिक शक्तींसोबत आहे। आत्मिक शक्ति का मतलब है वो दिखती नहीं है। आत्मिक शक्ती याचा अर्थ जी दिसत नाही, जो दिखता नहीं उसे कैसे लड़े हम जे लोग। दिसत नाही त्याच्यासोबत कसं लढणार आम्ही। लेकिन उस शैतान की मौजूदगी, उसकी उपस्थिति को हम पता लगा सकते हैं। पण त्या सैतानाच्या उपस्थितीचं जाणीव आम्हाला होऊ शकते और उसको देखकर हम उसे लड़ सकते हैं। आणि ते पाहून आम्ही त्याच्याशी लढू शकतो। इसलिए हम फिर से एक बार तैयार हो जाएं, आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही तयार होऊया। अपने शस्त्र अस्त्र सामग्री को धारण कर लें, आपले शस्त्रास्त्र सामग्री आम्ही धारण करूया। अपने विचार अपने हृदय को यहाँ पर रखें, आमचे विचार, आमचे सर्व गोष्टी इथे ठेवूया। सज्ज हो जाएं, जागृत हो जाएं, सज्ज हो जाएं, तैयार हो जाएं। आणि सज्ज व्हावं, जागृत व्हावं, तयार व्हावं। फिर से एक बार हम उस युद्ध के मैदान में युद्ध प्रशिक्षण के लिए जा रहे आणि हैं। पुन्हा एकदा या युद्धभूमीमध्ये आम्ही प्रशिक्षणासाठी जात आहोत। मैं फिर से आपसे कहता हूँ, मी पुन्हा तुम्हाला हेच सांगेन, जब आप विषय को सीखेंगे, जेव्हा हा विषय शिकाल आपका ये अनुभव बनेगा। तुम्हाला तुमचा हा अनुभव होईल। आप शैतान की शक्तियों के साथ लड़ेंगे। तुम्ही सैतानाच्या शक्तींसोबत लढणार और आहात। मेरी यही प्रार्थना है, आणि माझी प्रार्थना हीच आहे हम सबकी आत्मिक आंखें खुल जाएं की आमच्या प्रत्येकाचे आत्मिक नेत्र और उघडावे शैतान के साथ में कैसे युद्ध करें, ये हमारा एक अनुभव बन जाए। आणि सैतानासोबत कसं युद्ध करावं हा एक आमचा अनुभव व्हावा। आमीन। आमेन। तो आइए अपने बाइबल को उठाएं बायबल उचलूया और अपने सच्चे मन से फिर से कहें। आणि खऱ्या हृदयाने आम्ही म्हणूया। अगर आपके पास बाइबल नहीं है तो अपने हृदय को, अपने हाथ को अपने हृदय पर रखें बायबल नसेल तर आपला हात आपल्या हृदयावरती ठेवूया और मेरे पीछे कहें, आणि मागे बोला, ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, इसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मेरे लिए है। मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है। जो इसमें लिखा जो है, उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकता हूँ। परमेश्वर की परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकारती हूँ। प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल और हर एक दोधारी तलवार से और हर एक दुधारी तलवार से बहुत चौका है बहुत चोखा है। और प्राण और आत्मा को और गांठ गांठ और गुदे गुदे को अलग करके आर पार छेदता है और मन की भावनाओं और विचारों को जांचता है। मेरा हृदय, मेरा मन, मेरे विचार सतर्क है। मेरा हृदय तैयार है प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए। मैं वो नहीं रहूंगा जो अब हूँ, मैं बदल जाऊंगा यीशु के नाम में। आमीन। आमीन। जब इसको हम दोहराते हैं तो हमारा जीवन में जो हम कहते हैं वो होना शुरू हो जाता है। आणि जेव्हा आम्ही हे कबूल करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ते तसं घडू लागतं। पिछली बार हमने देखा कि किस प्रकार शैतान की आराधनाएं होती हैं। मागच्या वेळेस आम्ही पाहिले की सैतानाची आराधना कशा प्रकारे होते। यीशु मसीह जब उस शमरोनी स्त्री को जब मिलता है, येशू जेव्हा शमरोनी स्त्रीला भेटतो उस कुएं के पास में, त्या विहिरीजवळ, तब वहाँ एक प्रश्न प्रभु यीशु मसीह उसको करते हैं। त्यावेळेस एक प्रश्न येशू मसीह तिला विचारतो कि तुमको मालूम है जिसकी आराधना तुम करते हो, की तुम्हाला माहिती आहे की तू कोणाची आराधना करते। लेकिन यीशु मसीह कहते हैं मला ठाऊक है, मुझे मालूम है कि मैं किसकी आराधना करता हूँ। आणि मग तो म्हणतो मला ठाऊक आहे मी कोणाची आराधना करतो। हम किसकी आराधना करते हैं ये हमें मालूम होना चाहिए। म्हणून आम्ही कोणाची आराधना करतो हे आम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे। पिछले हमने अध्ययन किया, पिछले हफ्ते में अध्ययन किया हमने कि किस तरह से शैतान की आराधना हो सकती है। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही अभ्यास केला की कशा प्रकारे आराधना होऊ शकते। हमें उसकी आराधना, उस शैतान की आराधना करने वाले हम नहीं हैं। आणि त्या शैतानाची आराधना करणारे तुम्ही आणि मी नाही आहोत। हम जीवित परमेश्वर की आराधना करने वाले लोग हैं। आम्ही जिवंत देवाची आराधना करणारे आहोत। और शैतान की पहले से यही इच्छा है कि उसकी आराधना की जाए।
आणि सैतानाची पहिल्यापासून हीच इच्छा आहे की त्याची आराधना व्हावी. वो परमेश्वर के तुल्य बनना चाहता है. तो परमेश्वरा समान त्याच्या तुल्य बनू इच्छितो. परमेश्वर के समान किस तरह से होगा? कसा होणार आहे परमेश्वरा समान? जब उसकी आराधना की जाएगी. जेव्हा त्याची आराधना केली जाईल. यीशु मसीह के पास में जब वो आता है और दर्शन देता है शैतान उसको, आणि येशूकडे येतो आणि त्याला दर्शन देतो जेव्हा सैतान, यीशु को कहता है कि इस पूरा जग जो संसार है मेरा इस पे वैभव है, मेरा पूरा मेरे हाथ में है ये चीज. आणि सैतान त्याला सर्व वैभव दाखवतो आणि म्हणतो हे सर्व वैभव माझ्या हातात आहे, मुझे सौंपा गया है. मला सोपवलं गेलेलं आहे. उसका नहीं है, सौंपा गया है. त्याचं नाहीये पण त्याला सोपवलं गेलंय. किसी ने उसको दिया है. कोणीतरी त्याला दिलंय. और वो कहता है कि ये सब मेरे अधिकार में मैं तुझे दूंगा. आणि तो म्हणतो की हे सगळं माझ्या अधिकाराखाली आहे आणि हे मी तुला देईन. सिर्फ एक काम कर, फक्त एकच कर, तू मेरी आराधना कर. तू माझी आराधना कर, मैं तुझे देता हूँ, मी तुला देईन. यीशु को वो आराधना करने के लिए शामिल करना सोचता है. आणि येशूला तो आराधना करण्यासाठी सामावून घेऊ इच्छितो. लेकिन यीशु मसीह शामिल नहीं हुआ. पण येशू त्या ठिकाणी सामील झाला यीशु को मालूम है मुझे किसकी आराधना करनी है. कारण येशूला माहित आहे की त्याला कुणाची आराधना करायची. आज हमें भी यही मालूम होना चाहिए कि हम किसकी आराधना करते हैं. आणि म्हणून आम्हाला देखील हे माहित असणं गरजेचं आहे की आम्हाला कुणाची आराधना करायची. अब मैं उस विषय को आगे नहीं बढ़ाना चाहता. आणि पुढे मी तो विषय वाढू इच्छित नाही. अगर आपको सुनना है तो आप पिछले हफ्ते में जाकर इस वीडियो को देख सकते हैं. ऐकायचं असेल तर मागच्या आठवड्यातला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आज मैं थोड़ा सा आगे जाऊंगा. आज थोडंसं पुढे जाईल. मसीह जीवन एक लड़ाई है. ख्रिस्ती जीवन हे एक लढाई आहे. उसमें अगर हमें विजयी होना है, त्याच्यामध्ये जर विजय मिळवायचा तो बाइबल के अनुसार हमें लड़ाई लड़नी पड़ेगी. तर मग आम्हाला बायबल अनुसार युद्ध लढावं लागेल. इस दुनिया में आत्मिक जीवन के अंदर दो राज्य है. आणि या जगामध्ये आत्मिक जीवनांमध्ये दोन राज्य आहेत. एक परमेश्वर का राज्य है, एक परमेश्वराचं और दूसरा शैतान का राज्य आणि है. दुसरं सैतानाचं. ये दो ही राज्य है. हे दोनच राज्य आहेत. ये दोनों राज्यों के अंदर एक संघर्ष है. आणि या दोन्ही राज्यांमध्ये एक संघर्ष आहे. और जो वास्तविक जो राज्य जो हमेशा टिकने वाला राज्य वो परमेश्वर का राज्य है. आणि जे वास्तविक जे नेहमी टिकणारं जे राज्य आहे ते आहे देवाचं, परमेश्वराचं. इसलिए आपका और मेरा जो मत होना चाहिए वो परमेश्वर के राज्य के विषय में होना चाहिए. आणि म्हणून तुमचं आणि माझं मत हे नेहमी परमेश्वराच्या राज्याविषयीच असावं. हमें हमेशा यीशु मसीह को मत देना है. आम्हाला नेहमी येशूलाच मत द्यावं और उसके राज्य को बढ़ाना है. आणि त्याचंच राज्य वाढवावं. हमारे जीवन के लिए परमेश्वर की एक योजना है. आमच्या जीवनासाठी परमेश्वराची एक योजना आहे. उसी प्रकार शैतान के पास में भी मनुष्य के विषय में एक योजना है. आणि त्याच प्रकारे सैतानाकडे देखील मनुष्याविषयी एक योजना आहे. और वो योजना उसके पास में क्या है? पण काय ती योजना आहे? उस मनुष्य का नाश करने की योजना ती आहे मनुष्याचा नाश करणं. परमेश्वर के पास में एक योजना है मनुष्य के लिए कि उसका भविष्य और उस अनंतकालिक जीवन वो मनुष्य को दे. आणि देवाची योजना ही आहे की त्याच्या भविष्यामध्ये परमेश्वराने त्याला अनंतकालिक जीवन द्यावं. ये परमेश्वर की योजना का एक भाग है. ही देवाच्या योजनेचा एक भाग आहे. शैतान की योजना है मनुष्य के लिए कि वो मनुष्य का पूरी तरह से नाश घात उसको कर दे. पण सैतानाची योजना मनुष्याच्या जीवनासाठी ही आहे की त्याच्या जीवनाचा नाश आणि घात करा. इसलिए हम जब उसके साथ में युद्ध कर रहे हैं, आणि म्हणून जेव्हा आम्ही त्याच्या सोबत युद्ध करत आहोत, तो हमें निश्चित रीति से उसको समझना होगा. तेव्हा आम्हाला निश्चित अर्थाने त्याला समजून घेणं गरजेचं आहे. और जब तक हम उसको नहीं समझेंगे तब तक हम शैतान को पराजित नहीं कर पाएंगे. जोपर्यंत हे आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत आम्ही त्याला पराजित करू शकणार नाही. कैसे लड़ना है, कसं लढायचंय, जब तक नहीं समझेंगे, जोपर्यंत कळणार नाही तब तक हम विजय नहीं होंगे. तोपर्यंत आम्हाला विजय मिळवता येणार नाही. फिर से एक बार मैं कहूंगा कि जो ये लड़ाई है ना, ये परमेश्वर के सामर्थ्य के सिवा हम नहीं जीत पाएंगे. पुन्हा एकदा हेच सांगतो की ही जे युद्ध आहे ना, हे देवाच्या सामर्थ्याशिवाय आम्ही जिंकू शकत नाही. ना मेरी शक्ति से होगा, ना मेरे बल से होगा, ना मेरी बुद्धि से होगा, ना मेरे ज्ञान से होगा. ये युद्ध अगर लड़ना है तो परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा लड़ना होगा. माझ्या शक्तीने नाही, माझ्या बलाने नाही, माझ्या बुद्धीने नाही, माझ्या सामर्थ्याने हे जर युद्ध जिंकायचंय ते फक्त देवाच्या सामर्थ्याने जिंकता येईल. इसलिए भजन संहिता 32 अध्याय 8 वचन कहता है. आणि म्हणून स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय आणि 8वं वचन असं सांगतं, मैं तुझे बुद्धि दूंगा और जिस मार्ग में तुझे चलना है उसमें तेरी अगुवाई करूंगा. मैं तुझ पर कृपा दृष्टि रखूंगा और तुझे सम्मति दिया करूंगा. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. अगर इस युद्ध में हम युद्ध में शामिल हैं, जर आम्ही या युद्धामध्ये सामील आहोत, जर नहीं कहूंगा मैं, हम सब युद्ध में शामिल हैं. जर नाही म्हणणार मी, आपण सर्वजण युद्धामध्ये सामील आहोत. क्योंकि परमेश्वर की आज्ञा मिली है कि आप और मैं युद्ध में शामिल होना है. कारण देवाची ही आज्ञा आहे की तुम्हाला आणि मला युद्धामध्ये सामील व्हायचंय. इस युद्ध में लड़ाई के लिए परमेश्वर आपको मुझे बुद्धि देगा. आणि या युद्धामध्ये
लढाई करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मला बुद्धी देईल. और जिस मार्ग में आपको मुझे चलना है परमेश्वर की आत्मा आपको मुझे अगुवाई करेगा. आणि ज्या मार्गाने तुम्हाला मला गेलं पाहिजे त्या मार्गदर्शक परमेश्वर आमचा होईल. परमेश्वर ने आपको मुझे चुन लिया है. परमेश्वराने तुम्हाला मला निवडलंय. हमारी इच्छा हो या ना हो परमेश्वर ने हमको चुन लिया है. तुमची इच्छा असो किंवा नसो देवानं आम्हाला निवडलंय. अब कोई बहाना नहीं है. आता कुठलाही बहाना नाहीये. नया जन्म प्राप्त किया हुआ हर एक मसीह व्यक्ति उसे पसंद हो या ना हो वो लड़ाई में शामिल हो चुका है. नवीन जन्म पावलेला प्रत्येक व्यक्ती हा त्याची इच्छा असो किंवा नसो हा युद्धामध्ये सामील आहे. परमेश्वर ने उसको युद्ध में शामिल कर लिया है. परमेश्वराने त्याला युद्धामध्ये सामील करून घेतलंय. एक पत्रस दूसरा अध्याय 9 और 10 वचन कहता है. 1 पेत्र 2:9 असं सांगतं कि परमेश्वर के आप और मैं उसके वंश के उसके चुने हुए भाग बन गए हैं. की आम्ही त्याचे वंशज आहोत, त्याचे आम्ही निवडलेले याजकगण आहोत. उसने हमें चुन लिया है. त्याने आम्हाला निवडलंय. क्यों चुना है? का निवडलंय? अंधकार के राज्य के विरुद्ध युद्ध करने के लिए. त्या अंधकाराच्या ज्या शक्ती आहेत त्यांच्या विरोधात उभं राहून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी. क्यों चुना है परमेश्वर ने? का निवडले परमेश्वरानं? क्यों उसने आपको मुझे इस दुनिया से निकालकर अंधकार के राज्य से निकालकर प्रकाश के राज्य में लेकर आया है? का त्याने आम्हाला अंधकाराच्या राज्यातून काढून प्रकाशाच्या राज्यामध्ये घेऊन आला कि हम अंधकार के राज्य के विरुद्ध में खड़े हो जाएं. ये जेणेकरून आम्ही त्या अंधकाराच्या राज्यासमोर उभं राहू शकू. उस अंधकार के राज्य को नाश करते हुए रोशनी देते हुए हम आगे बढ़े. त्या अंधकाराच्या राज्याचा नाश करत प्रकाश देत आम्ही पुढे जाऊ. शैतान के सैनिक तैयार हैं. शैतानचे सैनिक तयार आहेत. उस लड़ने के लिए तैयार हैं. लढण्यासाठी. शैतान एक कुयुक्त्या करने के लिए वो निपुण है. आणि शैतान जो आहे हा कुयुक्त्या करण्यात अगदी निपुण आहे. वो युक्तियां कैसे की जाती है वो पूरी तरह से कौशल है. आणि युक्त्या कशा करायच्या त्या बाबतीमध्ये तो अतिशय कुशल आहे. उसने युद्ध का प्रशिक्षण लिया है. युद्धाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. अगर शैतान प्रशिक्षण लेता है, करता है, कुयुक्ति मालूम है कैसे रचता है, तो मसीह व्यक्ति ने भी लड़ाई लड़ने के लिए प्रशिक्षण लेने की जरूरत है. जर शैतान कुयुक्त्या करू शकतो, प्रशिक्षण घेऊ शकतो, तर ख्रिस्ती व्यक्तीचं देखील कर्तव्य आहे की त्यांनी लढाई शिकावी आणि सगळ्या कुयुक्त्या शिकून घ्याव्यात. हम युद्ध में शामिल हैं. कारण आम्ही युद्धामध्ये सामील आहोत. आपको मुझे क्यों बुलाया गया है? तुम्हाला ने मला का बोलवलंय? युद्ध करने के लिए बुलाया गया है. युद्ध करण्यासाठी बोलवलंय. लड़ने के लिए बुलाया गया है. लढण्यासाठी बोलवलंय. हमारा पाचारण, हमारा अभिषेक जो है वो लड़ने के लिए है. आमचं पाचारण, आमचा अभिषेक हे लढण्यासाठी आहे. फिर से कहूंगा कि हमारी लड़ाई जो है मनुष्य के साथ में नहीं है. पुन्हा हेच सांगेन की आमचं जो लढणं आहे ते मनुष्यासोबत नाहीये. मेरी सासू के साथ में नहीं है, मेरे बहू के साथ में नहीं है, मेरे किसी व्यक्ति के साथ में नहीं है. माझ्या सासू सोबत नाही, सुनेसोबत नाही, माझ्या कुठल्या व्यक्ती सोबत माझं लढणं नाही. मेरी लड़ाई ये आत्मिक लड़ाई है. माझं लढणं हे आत्मिक आहे. तो ये मत कहना कि मेरी सासू शैतान है. मग असं म्हणू नका की माझी सासू शैतान आहे. उसका नाम लेके प्रार्थना मत करो. तिचं नाव घेऊन प्रार्थना करू नका. हाँ, तो बहुत बार हम ये देखने मिलता है हमें इस बात को. बऱ्याचदा आम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतात. तो हमें आत्मिक युद्ध में है. आम्ही आत्मिक युद्धामध्ये उस आहोत. आत्मिक युद्ध लड़ने के लिए आत्मिक शक्तियों के साथ में कुयुक्तियों को पहचानने के लिए प्रभु ने आपको मुझे बुलाया है. आणि आत्मिक युद्ध लढण्यासाठी, शैतानाच्या कुयुक्त्या ओळखण्यासाठी त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला बोलवलंय. जो आर्मी व्यक्ति, जो सैनिक होता है, लड़ाई के समय अगर वो कहते कि मुझे लड़ाई में नहीं जाना है तो उसका क्या असर होता है मालूम है आपको? एखादा सैनिक आहे आणि युद्धाच्या वेळेस त्याला बोलवलं गेलं आणि जर तो जाण्यासाठी तयार नसेल तर तो उसको गोली मार दी जाती है. तर त्याला गोळी मारली जाते. अगर वो युद्ध मना कर देता, मैं युद्ध में नहीं जाना है, जर तो मना करतो, जर तो म्हणतो की मला नाही जायचं युद्धाला, उसको गोली मार दी जाती है. त्याला गोळी मारली जाते. आप और मैं युद्ध में शामिल हैं. तुम्ही आणि मी युद्धामध्ये सामील आहोत. आपको मुझे युद्ध लड़ना है. तुम्हाला आणि मला युद्ध लढायचंय. यीशु मसीह ने हजारों साल पहले शैतान और उसके राज्य के विरुद्ध में युद्ध की घोषणा कर दी है. हजारों वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने त्या शैताना विरुद्ध युद्ध पुकारलेला आहे. लूक इसका 11 अध्याय 20 वचन में, लूक 11:20 मध्ये वो यीशु मसीह कहता है, येशू म्हणतो, मैं अगर परमेश्वर की सामर्थ्य से दुष्ट आत्माओं को निकालता हूँ, मी जर देवाच्या सामर्थ्याने दुष्टात्मा काढतो, तो परमेश्वर का राज्य तुम्हारे बीच में आ गया है. तर परमेश्वराचं राज्य तुमच्या मध्ये आलेलं आहे. तुम्हारे पास में आ पहुंचा है. तुमच्या मध्ये येऊन ठेपलेलं आहे. इसका मतलब क्या है? परमेश्वर की सामर्थ्य से यीशु मसीह दुष्ट आत्मा को निकालता है. याचा अर्थ काय? तर परमेश्वराच्या सामर्थ्याने येशू ख्रिस्त दुष्टात्म्यांना काढून टाकतो. उसने युद्ध की घोषणा कर दी है. त्याने युद्धाची घोषणा केलेली आहे. अंधकार की शक्तियों के विरुद्ध में, शैतान के विरुद्ध में यीशु मसीह ने यहाँ पर घोषणा कर दी है. अंधकारांच्या शक्तीच्या विरोधात, शैतानाच्या विरोधात येशूने या ठिकाणी घोषणा केलेली आहे. योहान 12:31 कहता है, योहान 12:31 सांगतो, संसार का जो सरदार है वो निकाल दिया जाएगा.
या जगाचा जो सरदार आहे तो काढून टाकला जाईल, बहुत जल्दी वो निकाल दिया जाएगा, लवकरच काढून टाकला जाणार आहे. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, हजारों साल पहले यीशु मसीह ने शैतान के विरुद्ध में युद्ध की घोषणा कर दी है. हजारों वर्षां अगोदरच येशूने सैतानाबरोबर युद्धाची घोषणा केलेली आहे. हमने पहले भी देखा है, इसको पढ़ा है कि यीशु का मकसद क्या था इस दुनिया में आने के लिए. याच्या अगोदर आम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की येशूचं या जगामध्ये येण्यामागचा उद्देश काय होता. पहिला योहान का पत्र 3 अध्याय 8वां वचन, पहिलं योहानाचं पत्र याचा 3 अध्याय आणि 8वां वचन. परमेश्वर यीशु मसीह का आने का एक मकसद था, वो मकसद ये था कि शैतान के कामों को नष्ट करे. आणि येशूचा या जगामध्ये येण्यामागचा उद्देश हा होता की सैतानाचे काम नष्ट करावे, उसके कामों को नाश करने के लिए, त्याचे काम नाश करण्यासाठी. इसका मतलब ये हुआ, याचा अर्थ हा, शैतान काम कर रहा है, सैतान काम करतोय, वो आलसी नहीं है, तो आळशी नाहीये, वो काम कर रहा है. तो काम करतो. कितने घंटे काम करता है? किती तास करतो? वो 24 घंटे काम करता है. 24 तास उसका काम है ये, त्याचं हे काम आहे. इसलिए यीशु यहाँ कह रहा है, म्हणून येशू म्हणतो, मैं उसके कामों को नाश करने के लिए आया हूं, त्याचे काम नाश करण्यासाठी मैं उसके आलोय, कामों को नष्ट करने आया हूं. मी त्याचे काम नष्ट करण्यासाठी इसलिए आलोय. उसके काम क्या है ना, ये जानना हर एक मसीह व्यक्ति का कर्तव्य है. आणि म्हणून त्याची काम काय ते जाणून घेणं हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे. मैं एक कंपनी में काम पर लगा हूं, आता एखाद्या कंपनीत जर मी कामाला आहे, अगर मुझे काम का स्वरूप ही नहीं बताया गया तो मैं काम कैसे करूंगा? कामाचं स्वरूपच जर ठाऊक नसेल तर मी काय काम करणार? तो मैं काम नहीं कर पाऊंगा. मी काम करू शकणार नाही. इसलिए हर एक व्यक्ति को उसके काम का स्वरूप मालूम होना चाहिए. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामाचं स्वरूप माहित असणं गरजेचं. शैतान को मालूम है उसका काम क्या है, सैतानाला माहित आहे त्याचं काम काय, और हर एक मसीह व्यक्ति को भी मालूम होना चाहिए कि वो उसके काम को किस प्रकार से नष्ट करे. आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देखील हे ठाऊक असायला पाहिजे की तो त्याचं काम कशा प्रकारे नष्ट करू शकतो. प्रभु ने हमें उसकी सेना में, उसकी कलीसिया में, उसकी मंडली में शामिल किया है. परमेश्वराने आम्हाला त्याच्या सेनेमध्ये, त्याच्या मंडळीमध्ये सामील केलेलं आहे. क्यों शामिल किया है? का सामील केलं? क्यों परमेश्वर उसके घर में हमें लेकर आया है? का परमेश्वर त्याच्या घरामध्ये आम्हाला घेऊन आला? क्यों उसके कलीसिया में प्रभु ने हमें लेकर आया है? का त्याच्या मंडळीमध्ये आम्हाला घेऊन आलाय? एक चर्च के 2 चर्च हो जाए इसलिए नहीं लेकर आया. एकाचे 2 चर्च व्हावेत, मंडळी व्हावेत म्हणून नाही. होना है, होणं गरजेचं आहे, प्रतिस्पर्धा के साथ में नहीं. पण प्रतिस्पर्धा म्हणून नाही. हमें लोगों की आत्माओं को जीतना है. आम्हाला लोकांचे आत्मे जिंकायचे, इसलिए प्रभु ने हमें बुलाया है. म्हणून देवानं बोलवलंय. प्रभु ने कलीसिया में इसलिए शामिल किया है, परमेश्वराने मंडळीत म्हणून सामील केलंय कि हम उसके शैतान के कामों को नाश करते हुए आगे बढ़े. की आम्ही सैतानाच्या कार्याचा नाश करत पुढे जाऊ. उसके कामों को नाश करने के लिए आपको और मेरा अभिषेक किया गया है. त्याच्या कामाचा नाश करण्यासाठी तुमचा माझा अभिषेक केला गेला आहे. उसके कामों को नाश करने के लिए आपको मुझे पाचारण किया गया है. त्याच्या कामांचा नाश करण्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केले गेले. आपको मालूम है जब याजकेल ने एक दर्शन को देखा, तुम्हाला माहिती आहे की याजकेलने जेव्हा दर्शन पाहिलं 37 अध्याय के अंदर, 37व्या अध्याय, याजकेल इसका 37 अध्याय के अंदर, याजकेल याचा 37वां अध्याय, सूखी हड्डियां पड़ी हुई थी आणि त्या ठिकाणी सुकलेल्या हड्ड्या पडलेल्या होत्या. और वहां पे परमेश्वर ने उसे कहा कि बोल इन हड्डियों को. आणि मग त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा त्याला म्हटलं बोल या हड्ड्यांना, उनके अंदर सांस फूंक, आणि त्यांच्यामध्ये तू श्वास फूंक. तब हम देखते हैं 37 अध्याय का 10 वचन में, आणि जेव्हा हम पाहतो 37 याच्या 10व्या वचनामध्ये, वो सूखी हड्डियां जो हो गई एक बड़ी सेना के रूप में खड़ी हो गई. ती जे सुकलेली हाडं होती ती एका सेनेच्या स्वरूपामध्ये उभी राहिली. एक बहुत बड़ी सेना वहां हो गई. आणि एक मोठी सेना त्या ठिकाणी तयार झाली. क्यों सेना खड़ी हो गई? का सेना तयार झाली? ये सेना कूच करने के लिए खड़ी हो गई. ही सेना त्या ठिकाणी कूच करण्यासाठी तयार झाली. उस चर्च के, उस कलीसिया के एक भाग बन चुके हैं. आम्ही त्या मंडळीचा एक भाग बनलेलो आहोत. ये सेना जो है ये शैतान के कामों को नाश करने के लिए कूच करने वाली है. आणि ही जी सेना आहे ती सैतानाच्या कार्याचा नाश करण्यासाठी कूच करणार आहे. विजय लेने के लिए कूच करने वाली है. विजय घेण्यासाठी कूच करणार आहे. अब इस युद्ध में हमारी भूमिका जो है वो लड़ाई पर जाने की है. आता या वेळी आमची जी भूमिका आहे ती युद्धावर जाण्याची, लढाई करण्याची. आपको मुझे अपनी भूमिका अदा करनी है. तुम्हाला आणि मला आपली भूमिका पार पाडायची आहे. हर एक व्यक्ति की एक अलग भूमिका है. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी भूमिका आहे. हर एक व्यक्ति को परमेश्वर ने एक भूमिका अदा करने के लिए बुलाया है. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने एक भूमिका पार पाडण्यासाठी बोलावलेला आहे. जैसे आर्मी के अंदर होता है, जसं आर्मी मध्ये असतं, वहां पे हर एक अलग अलग डिपार्टमेंट होता है. आणि वेगवेगळे त्या ठिकाणी भाग असतात. कोई लड़ाई के लिए होते हैं, काही लढाईसाठी, कोई खाना बनाने के लिए होते हैं, काही जेवण बनवण्यासाठी, कोई सामान ढोने के लिए होते हैं, काही सामान वाहून नेण्यासाठी. लेकिन इसको कोई अलग अलग कहा नहीं जाता, इसको आर्मी कहा जाता है. पण त्याला वेगवेगळं असं बोलवलं जात नाही, तर सगळं एकत्रित मिळून त्यांना आर्मी असंच संबोधलं जातं. आपका मेरा शायद अलग अलग भूमिका हो सकती है. तुमची आणि माझी देखील भूमिका वेगवेगळी असू शकते. लेकिन आप और मैं एक सेना के रूप में परमेश्वर ने आपको मुझे सैनिक की भूमिका अदा करने के लिए बुलाया. परंतु देवाने तुम्हाला आणि मला एक सैनिकाचं भूमिका
पार पाडण्यासाठी त्याच्या सेनेमध्ये बोलवलेला आहे. शायद हमारी सेवा जो है सामान के पास रहने की हो, कदाचित आमची सेवा सामानाजवळ राहण्याची असेल, खाना बनाने की हो, जेवण बनवण्याची असेल, लैपटॉप चलाने की हो, लॅपटॉप चालवण्याची असेल, ढोलक बजाने की हो, ढोलकी वाजवण्याची गाना असेल, गाने की हो, गाणं गाण्याची असेल. लेकिन हम कोई अलग नहीं है. पण आम्ही काही वेगळे हम नाही, सब एक हैं. आम्ही सर्वजण एक आहोत और हम अपनी भूमिका को अदा कर रहे हैं. आणि आम्ही आपापली भूमिका पार पाडत इसलिए आहोत. पहला शमूएल 30 अध्याय 24 वचन में लिखा है, म्हणून पहिला शमूएल याचा 30वा अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, चाहे सैनिक का कोई भी भाग हो, सैनिकाचा भाग कुठला का असे ना, लड़ाई पे जाने का हो, लढाईमध्ये जाण्याचा असो, सामान के पास से बैठने का हो, सामानाजवळ बसायचा असो, सबका समान भाग होगा. प्रत्येकाचा भाग समान असणार आहे. आप कौन सी भी सेवा क्यों ना कर रहे हो, कोणती का सेवा तुम्ही करत लेकिन असाल, हमारा ये मकसद है, पण आमचा उद्देश आहे मेरी सेवा के द्वारा, माझ्या सेवेच्या हमारी सेवा के द्वारा आमच्या सेवेच्या शैतान के कामों का नाश हो जाए, शैतानाच्या कामाचा नाश, उसके कार्य नाश होते जाएं. त्याचे कार्य नाश होत जावेत. इसलिए आप आपकी भूमिका अदा करने के लिए आप हमेशा तैयार रहें. आणि म्हणून आपापली भूमिका पार पाडण्यासाठी सदैव तयार राहा. हम घर में ना बैठे, घरात बसून राहू नका, हम आगे आए, पुढे या. अब परमेश्वर हमें भूमिका दी उसको अदा करने के लिए, आणि जी भूमिका परमेश्वराने पार पाडण्यासाठी दिली ती पार पाडूया. जो हमारा काम प्रभु ने हमें कलीसिया में दिया, जो परमेश्वर ने हमें जिस काम के लिए शामिल किया है, उस काम को अदा करने के लिए अपनी भूमिका हम कर्तव्य के साथ, जवाबदारी के साथ हम आगे बढ़े. जे काम आम्हाला मंडळीमध्ये सोपवलं गेलेलं आहे ती भूमिका पार पाडण्यासाठी आम्ही सदैव तयार राहावं. सैनिक होने के लिए आपको मुझे बुलाया गया है. सैनिक होण्यासाठी तुम्हाला मला बोलवलंय. दूसरा तिमोथी 2 अध्याय 3 और 4 वचन, दुसरे तिमोथी याचा 2 अध्याय 3 आणि 4 वहां पे लिखा है, त्यामध्ये लिहिलेलं हम आहे, अच्छे योद्धे के समान हम युद्ध में भाग ले. आम्ही चांगल्या योद्ध्याच्या सारखं सैन्यामध्ये दाखल व्हावं. हमें युद्ध में जाना है. आम्हाला युद्धासाठी जायचंय. तो क्यों बुलाया गया है आपको मुझे? का बोलवलंय तुम्हाला मला? लड़ाई के लिए, लढाईसाठी, सैनिक होने के लिए. सैनिक होण्यासाठी. आप और मैं एक सैनिक हैं. तुम्ही आणि मी सैनिक आहोत. परमेश्वर के सैनिक हैं. देवाचे सैनिक. परमेश्वर खुद उसका एक नाम है. परमेश्वर जसं त्याचं एक नाव आहे, सेनाओं का यहोवा, सेनांचा यहोवा, सेनाओं का यहोवा, सेनांचा यहोवा. इसका मतलब वो सेना को आगे बढ़ाता है. याचा अर्थ तो सेनांना पुढे घेऊन जातो, सेना की अगुवाई करता है आणि सेनांचं मार्गदर्शन करतो. और वो सेना, परमेश्वर की सेना के एक भाग आप और मैं है. आणि त्या परमेश्वराच्या सेनेचा एक भाग तुम्ही आणि मी आहोत. सिर्फ उसने बुलाया नहीं है, त्यांनी फक्त बोलवलं एवढंच, हमें आज्ञा भी दी है. आम्हाला आज्ञा देखील क्या आज्ञा दी है? काय आज्ञा आहे? सैनिक होने के लिए, सैनिक होण्याची. पहले तिमोथी 1 अध्याय 18 वचन, पहिलं तिमोथी याचा 1 अध्याय आणि 18 वचन, हमें एक सैनिक होने के लिए आज्ञा मिली है. आम्हाला एक सैनिक होण्यासाठी आज्ञा दिली गेलेली आहे. आपको अच्छा लगे या ना लगे, तुम्हाला चांगलं वाटो किंवा न वाटो, हमें आज्ञा मिली है. आम्हाला आज्ञा दिली गेली. क्या आज्ञा दी गई है? काय आज्ञा आहे? सैनिक होने की. सैनिक होण्याची. और सैनिक बनने के लिए प्रभु ने आपको मुझे बुलाया है. आणि सैनिक होण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराने बोलवलंय. हमें पसंद हो या ना हो आर्मी में जाने के लिए, आम्हाला आवडो किंवा न आवडो पुढे जाण्यासाठी, आर्मी में जाने के लिए, आर्मी मध्ये जाण्यासाठी आप और मैं आर्मी बन चुके हैं. तुम्ही आणि मी सैन्य झालेलो आहोत. आमेन. आमेन. खुदा ने हमको सैनिक बनाया है. देवाने आम्हाला सैनिक बनवलंय, उसके राज्य के लिए, त्याच्या राज्यासाठी. अब आप और मैं कौन है मालूम है? तुम्ही मी कोण आहोत माहिती आहे का? स्वर्ग के राज्य के एक सैनिक है. स्वर्गाच्या राज्याचे एक सैनिक आहोत. बहुत लोगों की इच्छा हो गई शायद सैनिक में भर्ती होने के लिए. बऱ्याच जणांची इच्छा असेल कदाचित सैन्यात भरती व्हायची, शायद तो रिजेक्ट हो गए होंगे, आणि कदाचित ते बाद झाले असतील. उनकी हाइट नहीं होती होगी, कदाचित उंची बसली नसेल, किसी न किसी कारण उसको निकाल दिया गया है. आणि काही ना काही कारणांमुळे त्यांना काढण्यात आलं असेल. निराश मत होना, निराश होऊ नका. प्रभु ने आपको उसके राज्य के लिए सैनिक होने के लिए बुला लिया है. प्रभूने तुम्हाला त्याच्या राज्याचे सैनिक होण्यासाठी बोलवलंय. भले हाइट कितनी भी छोटी क्यों ना हो, हाइट किती का छोटी असे ना, आपका स्तर परमेश्वर आत्मिक स्तर बढ़ा देगा. तुमचा आत्मिक स्तर परमेश्वर वाढवेल. दाऊद की कितनी हाइट थी? दावीदाची हाइट किती होती? लेकिन उसे गोलियत को मार गिराया. त्यांना गोलियाताला मारून, उसका जो आत्मिक हाइट थी वो ज्यादा थी, कारण की त्याची आत्मिक जे उंची होती ती जास्त होती. आत्मिकता को परमेश्वर बढ़ाएगा. परमेश्वर आत्मिकता वाढवेल. इसलिए आज आप और मैं कौन है? म्हणून आज तुम्ही नेहमी कोण आहोत? परमेश्वर के राज्य के सैनिक हैं. परमेश्वराच्या राज्याचे सैनिक आहोत. और आपको और मुझे सैनिक होने के लिए प्रभु ने आज्ञा दे दी है. तुम्हाला आणि मला सैनिक होण्यासाठी परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. मसीह की कलीसिया में उसके शरीर में हमारी गिनती की गई है. आणि पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या शरीरामध्ये आमची गिनती केली गेली आहे. आप और परमेश्वर के शरीर के एक भाग हैं. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या शरीराचे एक भाग आहोत. और वो कौन से भाग हैं? आणि ते कोणते भाग आहेत? सैनिक.
सैनिक, और हम मजबूत सैनिक बनना है, आणि आम्हाला मजबूत असं सैनिक बनायचं, हमें भक्कम सैनिक बनना है, भक्कम सैनिक बनायचं आहे, हमें मजबूत सैनिक बनकर तैयार होकर हमें आगे बढ़ना है, आणि मजबूत भक्कम सैनिक बनून आम्हाला पुढे जायचंय। वहाँ सैनिकों की गिनती होती है, मालूम है आपको? सैनिकांची देखील मोजणी होते, माहिती आहे? अलग अलग बटालियन होती है, वेगवेगळे त्यांचे भाग असतात, राजपूत बटालियन, थापा बटालियन, अलग मराठा बटालियन, ऐसे अलग अलग बटालियन वहाँ पर होती है। राजपूत, मराठा असे वेगवेगळे त्यांचे बटालियन्स असतात, और उसमें कितने लोग हैं उनकी गिनती होती है, आणि त्याच्यात किती लोक आहेत त्यांची मोजमाप असतं। आपको मालूम है स्वर्ग के राज्य के अंदर आपकी और मेरी गिनती भी की गई है? तुम्हाला माहिती आहे का स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमची आणि माझी देखील मोजमाप केलं गेलेलं आहे। आपकी और मेरी गिनती है, गिनती का मतलब है हमारा नाम वहाँ पे रजिस्टर हो गया है। तुमची आणि माझे त्या ठिकाणी मोजमाप केलेलं आहे, मोजलेलं आहे, याचा अर्थ तुमचं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे। आप और मैं आर्मी में भर्ती हो चुके हैं, तुम्ही आणि मी ऑलरेडी त्या ठिकाणी भरती झालेलो आहोत। अपने बाजू वाले को बोल दिया, शायद आपकी पत्नी होगी, आपके बच्चे होंगे, उनको बोलना कि मैं आर्मी में भर्ती हो चुका हूँ। आणि आपल्या शेजारी पती असेल, पत्नी असेल, त्यांना सांगा मी आर्मी मध्ये, सैन्यामध्ये भरती झालेलो आहे। तो आपकी पत्नी बोलेगी कहाँ पर है आपका सर्टिफिकेट? आणि मग ते तुमची पत्नी म्हणाले सर्टिफिकेट कुठे आहे, अपॉइंटमेंट लेटर कहाँ पर है, कुठे आहे तुमचं अपॉइंटमेंट लेटर? तो मैं आपको देता हूँ, मी देते। गिनती की किताब, इसका पहला अध्याय 1 से 3 वचन, गणना याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन, ये आपको अपॉइंटमेंट लेटर मिल चुका है, आणि हे एक अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मिळालेलं आहे। आप उसके सेना में आप गिन लिए गए हैं, आणि त्याच्या सेनेमध्ये तुम्ही गणले गेलेले तो अभी आपको कोई पूछेगा तो आपका सर्टिफिकेट दिखाइए, अपॉइंटमेंट लेटर, तो आप बता दीजिए। मग आता तुम्हाला जर सर्टिफिकेट कोणी विचारलं तर हे अपॉइंटमेंट लेटर त्यांना दाखवा, और अपॉइंटमेंट लेटर दिखा दीजिए, आणि अपॉइंटमेंट लेटर त्यांना दाखवा। और हर एक युद्ध में जो शामिल हुए, वो जो योग्य हैं, उनकी गिनती कर ली गई है, आणि प्रत्येक जण जे युद्धामध्ये सामील आहे त्यांची गणना करण्यात आलेली आहे। आपकी और मेरी गणना हो गई है, तुमची आणि माझी गणना झालेली आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हम एक सैनिक बन चुके हैं, आम्ही एक सैनिक झालेलो आहोत। अब कौन सा समय है? आता कोणती वेळ आहे? ये आराम करने का समय नहीं है, आराम करण्याची वेळ नाहीये, ये मौज मस्ती करने का समय नहीं है, मौज मस्ती करण्याची वेळ नाही, ये समय लड़ाई का समय है, वेळ लढण्याची आहे। स्वभाव उपदेशक इसका 3रा अध्याय और पहला वचन, उपदेशक याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन, और 8 वचन, आणि 8वं वचन, ये वचन कहता है वचन असं सांगतं, लड़ाई का समय आ गया है, लढाईची वेळ आलेली आहे, अब युद्ध का समय है, आता युद्धाची लड़ाई करने का समय है, लढाईची वेळ आहे। आज शत्रु शैतान उसके सैनिक परमेश्वर के राज्य की भूमि लेने के लिए वो प्रयत्न कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं, आणि आज जे शत्रु सैतान आहे ते देवाची भूमी घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, उसके राज्य में हमला करने के लिए वो तैयार है, राज्यावरती हमला करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, परमेश्वर की भूमि के ऊपर कब्जा करने के लिए वो प्रयत्न कर रहे हैं, परमेश्वराच्या भूमीवरती कब्जा मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहे। कौन है परमेश्वर की भूमि? कोण आहे देवाची भूमी? हर एक मनुष्य परमेश्वर की भूमि है, प्रत्येक मनुष्य हा देवाची भूमी आहे, परमेश्वर ने उसको मिट्टी से बनाया है, परमेश्वराने त्याला मातीपासून बनवलंय, और परमेश्वर की वो भूमि है, आणि म्हणून तो परमेश्वराची भूमी आहे, और इस भूमि के ऊपर उस शत्रु शैतान ने कब्जा कर लिया है, आणि त्या भूमीवरती तो शत्रु सैतान कब्जा मिळवू इच्छितो, इसलिए उस शत्रु से हमें उस भूमि को छुड़ाना है, आणि म्हणून त्या शत्रूपासून ती भूमी आम्हाला सोडवणं गरजेचं आहे। अब आराम करने का समय नहीं है, आराम करण्याची ही वेळ नाही, मौज मस्ती करने का समय नहीं है, मौज मस्ती करण्याची ही वेळ अब ये नाही, लड़ाई का समय है, तर ही लढाईची वेळ आहे। हमें मालूम है कि इन दिनों में कितने लोग अलग अलग बीमारी से मर रहे हैं, आम्हाला माहित आहे किती लोक वेगवेगळ्या आजाराने मरत आहेत। क्या आपने और मैंने कभी सोचा है कि उन्होंने जो मर गए हैं उन्हें यीशु का नाम मालूम हुआ या सुसमाचार गया है क्या? तुम्ही आणि मी कधी हा विचार केला की जेवढे लोक मरण पावलेत त्यांना देवाची सुवार्ता माहिती आहे, देवाचं नाव माहिती आहे क्या अनंतकालिक जीवन में प्रवेश कर चुके हैं क्या? ते अनंतकालिक जीवनात प्रवेश त्यांनी केलेला आहे का? इसका मैंने कभी सोचा है क्या? हे विचार कधी आम्ही केला का? वो लोगों को मार रहा है, वो लोगों का नाश कर रहा है, वो लोगों को नष्ट कर रहा है, अनंतकालिक नरक में वो ले जाने के लिए। तो लोकांना मारत आहे, त्यांचा नाश करत आहे, त्यांना अनंतकालिक नरकाकडे घेऊन जात आहे। तो आज आपका मेरा काम क्या है? मग आज तुमचं आणि माझं काम काय? हर एक वो भूमि जो शैतान के हाथों में कब्जा है उसको छुड़ाना है। प्रत्येक भूमी ज्याच्यावरती शैतानाचा कब्जा आहे त्याला सोडवायचं आहे। आज कलश का काम क्या है? आज मंडळीचं काम काय आहे? शैतान के कामों को नाश करना है, शैतानाचे काम नष्ट करणे। उसका एक ही लक्ष्य होना है, एकच उद्देश असायला हवा कि वो शैतान के कामों को नष्ट करते हुए आगे बढ़े, शैतानाच्या कामाला नष्ट करत पुढे जाईल। युद्ध तैयारी करने का समय आ गया है। आता युद्धाची तयारी करण्याची वेळ आलेली आहे। अब आपको मुझे खड़ा होना है, मला उभं राहायचं आहे युद्ध करने के लिए, युद्धासाठी। इसलिए आपको मुझे प्रशिक्षण लेना होगा, आणि म्हणून तुम्हाला मला प्रशिक्षण घेणं आहे, वो जरूरी है, गरज आहे।
योएल इसका 3रा अध्याय 9 और 10 वचन में लिखा है। योएल याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन। अब युद्ध की तैयारी करो। आता युद्धाची तयारी करा। जो अपने हल है उसके फाल को पीटकर, हंसियों को पीटकर तलवार बनाओ, भाले बनाओ। आता त्या ठिकाणी असं सांगितलंय की त्या ठिकाणी तुम्ही ते नांगर तोडून त्याचे तलवार आणि भाले बनवा। ये परमेश्वर की इच्छा है, ही देवाची इच्छा आहे। आज की पीढ़ी जो है और फाल और जो खेती के जो हत्यारे उससे युद्ध नहीं कर सकते। आजकालचे जे तरुण आहेत जे शेतीचे सामग्री आहेत, जे शस्त्र आहेत, त्याच्याने युद्ध करू शकत नाही। सैनिक जो है वो खेती के हथियार लेकर युद्ध नहीं कर सकता। सैनिक शेतीची अवजारं घेऊन युद्ध करू शकत नाही। उसे तलवार की जरूरत है, त्याला तलवारीची गरज है, उसे भाले की जरूरत है, भालेची गरज है। और वो आज आपके और मेरे हाथ में चाहिए। आणि ते आज तुमच्या आणि माझ्या हातात हवंय। वो आज आपको और मुझे उस लड़ने के लिए तलवार और भाले की आवश्यकता है। आज तुम्हाला आणि मला लढण्यासाठी तलवार आणि भाल्याची आवश्यकता आहे। शैतान की क्या अंतिम ध्येय है, क्या अंतिम वृत्ति है उसकी, आणि शैतानाचा अंतिम ध्येय काय आहे? मैंने आपको कहा, पहले ही कहा, पहिलंच सांगितलं, उसकी एक ही वृत्ति है, एकच वृत्ती। शैतान की वृत्ति है कि लोगों का नाश करें। शैतानाची वृत्ती ही आहे की त्याने लोकांचा नाश करावा। जैसे यूहन्ना 10:10 में लिखा है, यूहन्ना 10:10 मध्ये लिहिलं, यूहन्ना 8:44 में लिखा है, यूहन्ना 8:44 मध्ये लिहिलं, वो नाश करने के लिए आया है। तो नाश करण्यासाठी आलाय। वो किस प्रकार नाश करता है? कशा प्रकारे नाश करतो? आपको मालूम, शैतान की मन जो है ना, उसकी मन की वृत्ति है ना, वो लड़ाई की वृत्ति है। शैतानाच्या मनाची वृत्ती ही लढाईची आहे। भजन संहिता 55 इसका 21 वचन, आणि स्तोत्र संहिता 55:21 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, उसके मन में लड़ाई की बातें हैं। त्याच्या मनामध्ये लढाईच्या युद्धाच्या। अगर शैतान के मन में लड़ाई वृत्ति है, जर शैतानाच्या मनामध्ये लढाईची वृत्ती आहे, तो हमारी वृत्ति क्या है? तर आमची वृत्ती काय आहे? हमारी वृत्ति में लड़ाई की होनी चाहिए। आमची वृत्ती देखील लढाईची असावी। हमारा मन में लड़ाई वृत्ति है क्या? आमच्या मनामध्ये लढाईची वृत्ती आहे का? अगर नहीं है, नाहीये, तो हमारी मनोवृत्ति लड़ाई की करनी है। तर आमची मनोवृत्ती आम्हाला बदलायची गरज आहे। किसके साथ में? कुणासोबत? आत्मिक शक्तियों के साथ, आत्मिक शक्तींसोबत, आत्मिक शत्रु शैतान के कार्यों के विरुद्ध में, शत्रु शैतानाच्या कार्यांच्या विरोधात। जब संघर्ष का समय आया, जेव्हा संघर्षाची वेळ येते, जब अब्राहम के भतीजे को जब शत्रु पकड़ कर लेकर गए, जेव्हा अब्राहमाच्या बाच्याला त्याचे शत्रु शैतान घेऊन गेले, लोटाला, तब हमें मालूम है क्या हुआ। तेव्हा आम्हाला माहिती की काय झालं। अब्राहम के 318 सैनिक तैयार थे। अब्राहमाचे 318 सैनिक तयार होते। 318 सैनिक तैयार थे उसके घर के अंदर, त्याच्या घरामध्ये 318 सैनिक तयार होते। जैसे उसको मालूम पड़ा, जसंही त्याला माहित पडलं लूत को शत्रु लेकर गए हैं, की लोटाला शत्रु घेऊन गेले, 318 सैनिकों को तैयार करते हुए उसने कूच कर दिया, आणि 318 सैनिकांना घेऊन त्याने कूच केलं। और क्या किया? काय केलं? लूत को छुड़ा कर लेकर आया। लोटाला सोडवून आणलं। क्या आज हमारे घर के अंदर सैनिक तैयार हैं? आज आमच्या घरामध्ये सैनिक तयार आहेत का? क्या हम लड़ने के लिए तैयार हैं? आम्ही लढण्यासाठी तयार आहोत का? अगर ऐसे अब जो है युद्ध की सिचुएशन है, युद्ध का समय है, जर युद्धाची वेळ आहे, युद्धाचा प्रसंग आहे, तो क्या हम लड़ने के तैयार हैं? तर अशा प्रसंगामध्ये आम्ही लढण्यासाठी तयार आहोत का? अब्राहम तैयार था। अब्राहम तयार होता। अब्राहम ने कूच कर दिया। अब्राहमने कूच केलं। उत्पत्ति 14:14 के अंदर, उत्पत्ति 14:14 मध्ये उसने अपने कुटुंब के अंदर जो निपुण थे, युद्ध कौशल में निपुण थे, 318 लोग, उनको लेकर वो युद्ध के लिए चला गया। कुटुंबामध्ये जे युद्ध कलेमध्ये निपुण असे 318 लोक तयार केले। क्या आज हम तैयार हैं? आज आम्ही तयार आहोत का? छोटी छोटी बातों पे हम रोने बैठ जाते हैं, की लहान सहान गोष्टीमध्ये आम्ही रडत राहतो, निराशों में बैठ जाते हैं, निराशेमध्ये जातो। हम आगे सीखेंगे शैतान के काम किस प्रकार काम करता है, पुढे जाऊन आम्ही शिकणार आहोत कशा प्रकारे शैतान त्याचं काम करतो। अब मैं आपको बता रहा हूं कि आपकी मनोवृत्ति जो लड़ाई की कर लीजिए। पण आता मी तुम्हाला हे सांगते की तुमची मनोवृत्ती ती लढाईची असू द्या। आपका मन, आपके विचार, आपके हृदय तैयार हो जाए लड़ने के लिए। आपलं मन, आपले विचार तयार असावं लढण्यासाठी। हमें यीशु मसीह ने उसके सेना में भर्ती कर लिया। आम्हाला येशूने त्याच्या सेनेमध्ये सामील केलेलं आहे। अपॉइंटमेंट लेटर दे दिया। अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे। अब आगे क्या है? आता पुढे काय? प्रशिक्षण। आर्मी को एकदम वो क्या बोलते हैं उसको, वर्दी नहीं दी जाती, एकदम उसको वर्दी नहीं दी जाती, उसको उतारा जाता है, ट्रेनिंग ली जाती है। सैन्यामध्ये गेल्यानंतर लगेचच काही पोशाख दिला जात नाही, त्याला अगोदर ट्रेनिंग दिलं जातं। वहाँ पे ट्रेनिंग होती है आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग होते। ट्रेनिंग ऐसी साधी नहीं होती, आणि ते प्रशिक्षण असं साधं नसतं। आर्मी की ट्रेनिंग सबसे कठिन होती है। आर्मीचं जे
ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण फार अवघड आहे. अगर आपको सादा सैनिक होना है तो सादा सैनिक बनिए. साधा सैनिक व्हायचं तर साधा सैनिक व्हा. अगर आपको ऑफिसर बनना है तो ऑफिसर लेवल की ट्रेनिंग अलग होती है. ऑफिसर बनायचं ते लेवल ट्रेनिंग वेगळं असतं. वो बहुत अलग होती है. ते खूप वेगळं असतं. तो अब हमारे ऊपर कौन से स्तर पर जाना है. आता आमच्यावर आहे की आम्हाला कोणत्या स्तरावरती जायचं. हम पहली बात हम आ गए येशू के राज्य के सैनिक बन गए. पहिली गोष्ट ही की आम्ही आलो, आता देवाच्या सैन्यामध्ये सामील झालो. हमें अपॉइंटमेंट लेटर मिल गया. आम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. मन हृदय तैयार हो जाए लड़ने के लिए. आता आमचं मन हृदय तयार व्हायला हवं लढण्यासाठी. हमें शत्रु के बारे में बाद में सीखेंगे हम लोग, पण अब ये मनोवृत्ति तो तैयार कर लें लड़ने के लिए. शत्रूच्या बाबतीमध्ये नंतर शिकू, आधी आमची मनोवृत्ती तो तयार करूया लढण्यासाठी. लड़ने वाले सैनिक के हाथ में क्या होता है. लढणाऱ्या सैन्याच्या जो सैनिक आहे त्याच्या हातात काय असतं. पुराने समय में बंदूक नहीं होती थी, AK-47 राइफल नहीं होती थी. जुन्या जमान्यामध्ये बंदूक किंवा AK-47 वगैरे नव्हतं. वो अभी आया है. ते आता आलं. पहले तलवार और भाले होते थे. पहले तलवार आणि भाले असायचे हातात. अगर हम शस्त्रहीन मतलब कोई भी हथियार हमारे पास में नहीं है और युद्ध में चले गए तो शैतान हमारी मजाक कर देगा. आणि काही अवजार न घेता, शस्त्रास्त्र न घेता आम्ही युद्धामध्ये गेलो तो शत्रू सैतान हसेल आमच्यावर. और शत्रु हमको पकड़ लेगा. आणि तो आम्हाला पकडेल. याद रखिए, लक्षात घ्या, शत्रु के पास में हथियार है. सैतानाकडे हत्यार आहे. अगर हमारे पास में हथियार नहीं है, जर आमच्याकडे नाहीये, तो हम युद्ध में नहीं जा पाएंगे. तर आम्ही युद्धामध्ये जाऊ शकणार नाही. गए चले भी गए आणि गेले जरी, हार निश्चित है. तर हारून येणार नक्की. हार निश्चित है. निश्चित हार. वो दास बना लेगा. तो दास बनवेल. वो गुलाम बना लेगा. गुलाम बनवेल. उसके हत्यारों के जोरों पर. त्याच्या हत्याराच्या जोरावर. इसलिए हमें क्या करना है. म्हणून आम्हाला काय करायचं. हमारे आध्यात्मिक शस्त्र सामग्री क्या है उसको जानना है. आमची आध्यात्मिक शस्त्र सामग्री काय आहे ते जाणून घ्यायचं. उसका उपयोग कैसे करना ये समझना है. त्याचा उपयोग कसं करायचं हे समजून घ्यायचं आहे. जब इजराइल लोगों पर युद्ध प्रसंग आया, जेव्हा इस्रायली लोकांवरती युद्ध प्रसंग आला, उनके पास में हथियार नहीं थे. त्यांच्याकडे हत्यार नव्हते. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक. बहुत महत्व की बात बाइबल के अंदर लिखा है. खूप महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे. जब इजराइलियों के ऊपर फिलिस्ती लोगों ने युद्ध करना शुरू कर दिया, जेव्हा इस्रायली लोकांसोबत फलिस्तीयांनी युद्ध करण्यासाठी सुरुवात केली, वहां पे तलवार और भाले उनके पास में नहीं थे. त्या ठिकाणी कोणतेही तलवार आणि भाले त्यांच्याकडे नव्हते. पहला शमूएल 13 अध्याय 22 वचन. पहिला शमूएल 13 आणि 22 मध्ये सिर्फ वहां पे हथियार दो लोगों के पास में थे, शाऊल और योनाथन के पास में. शाऊल आणि योनाथन या दोघांकडेच हत्यार होते. बाकी किसी सैनिक के पास में हथियार नहीं थे. बाकी कोणत्याच सैनिकाकडे हत्यार नव्हते. और बिन हथियार के वो युद्ध में लड़ने के लिए चले गए. आणि हत्यार नसताना ते युद्ध खेळायसाठी गेले. वहां पे क्यों हथियार नहीं थे. का नव्हते वो हत्यार. पहला शमूएल 13 अध्याय 19 वचन कहता है. पहिला शमूएल 13 अध्याय 19 वचन. इसको ध्यान से सुनना. लक्षपूर्वक है. इसको ध्यान से सुनना. लक्षपूर्वक है. अगर आपके पास नोटबुक है, पेन है तो इसको लिख लीजिए. नोटबुक वही असेल काय ते लिहून घ्या. क्योंकि यहाँ पर बहुत आत्मिक अर्थ छुपा हुआ है. कारण या ठिकाणी फार आत्मिक असा अर्थ लपलेला आहे. ये परमेश्वर ने ऐसे स्टोरी नहीं लिखा हुआ है. हे परमेश्वराने नुसतं गोष्ट दंतकथा म्हणून नाही लिहिलेली. ये घटना नहीं लिखी. यहाँ जो घटना हुई है आत्मिक रूप से या कुछ बातें हमें सीखने मिलता है. नुसती घटना नाही तर आत्मिक काहीतरी गोष्ट या ठिकाणी घडलेली. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक. अपने कानों को मनों को खोल लीजिए. आपले कान आपले मन उघडा. जब इजराइलियों के ऊपर फिलिस्ती लोगों ने संघर्ष किया, युद्ध किया, जेव्हा इस्रायली आणि फलिस्तीयांमध्ये युद्ध झालं, तो वहां पर इजराइल के पूरे देश के अंदर लोहार कहीं नहीं मिले. तेव्हा इस्रायलामध्ये कुठेही लोहार सापडला नाही. लोहार मालूम है क्या काम करते हैं. लोहाराचं काम काय माहितीये का. तलवार बनने का काम करते हैं, हथियार बनने का काम करते हैं. हथियार बनवण्याचं काम लोहार करते. लोहार क्यों नहीं थे. का नव्हते वो लोहार. लोहार क्यों नहीं है वहां पर. का नव्हते लोहार. क्योंकि आगे लिखा है, क्योंकि फिलिस्तियों ने ये मन में उनके ये वृत्ति थी कि इब्री लोगों को तलवार और भाले ना बनाने दिए जाएं. कारण की त्या ठिकाणी फलिस्ती लोकांना त्याने सांगितलं होतं की इब्री लोकांना तलवार आणि भाले हे बनवले दिले जाऊ नयेत. और सिर्फ खेती के साधनों का उपयोग वो करें. फक्त त्यांनी जो उपयोग करावा तो शेतीच्या अवजारांचा उपयोग करावा. सिर्फ उसके लिए उनको वहां पे रखा हुआ था. पूरे इजराइल के अंदर लोहार नहीं थे. फक्त तेवढ्याच कारणासाठी त्या ठिकाणी लोक ठेवले होते. पूर्ण इस्रायल मध्ये कुठंच लोहार दुसरं काम करत नव्हते. लोहार क्यों नहीं थे. का नव्हते लोहार. क्योंकि उनकी ये इच्छा थी फिलिस्तियों की, इन्होंने तलवार और भाले ना बनाए. कारण की फलिस्तीयांची इच्छा होती की ह्यांनी कधीच तलवार आणि भाले बनवू नयेत. पहला शमूएल 13 अध्याय 20 और 21 वचन कहता है. पहिला शमूएल 13 अध्याय 20 आणि 21 सांगतं. वहां पे क्या साहित्य थे. क्या साहित्य थे वहां पर. साहित्य होतं त्या ठिकाणी. कुल्हाड़ी थी, कुऱ्हाड होती, और खेती के जो सामान थे वो थे, आणि बाकी शेतीची अवजारं होती. उनको तेज करने के लिए
वहां पर उनको वो उपयोग दिया जाता था वहां पर आणि त्या ठिकाणी फक्त त्यांना धार करण्यासाठी त्यांना ते दिलं जायचं. क्या धार करने के लिए? काय धार? खेती के सामान, शेतीचे अवजार. वहां तलवार नहीं थी, तलवार नव्हती. परमेश्वर के लोगों के हाथ तलवार नहीं आए, इसलिए शत्रु शैतान पूरी कोशिश करेगा कि उनके हाथ में तलवार ना लगे. आणि जे देवाचे लोक आहेत, सैन्य, त्यांच्या हातामध्ये ही अवजारं लागू नयेत ह्याचा पुरेपूर प्रयत्न सैतान करणार. शैतान की पूरी कोशिश है आणि सैतानाचा हे पूर्ण प्रयत्न आहे कि मसीह जो परमेश्वर के लोग हैं, इजराइल के लोग, उनके हाथों में तलवार ना आए. जे ख्रिस्ती लोक, जे इस्रायली लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये तलवार येऊ नये. इसलिए वो क्या करेगा? म्हणून तो काय करेल? वो खेती के सामान को धार लगाने के लिए हमको कहेगा. तो फक्त असंच म्हणाल की बाबा तू शेतीच्या अवजारांना धार लावत बस. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? सामाजिक कार्य के अंदर इतना वो हमको इतना व्यस्त कर देगा कि हम सामाजिक कार्यों में हम व्यस्त रहे. सामाजिक कार्यामध्येच तो आम्हाला एवढं व्यस्त करून टाकेल की हे बाकीचे अवजारांचा विचार करण्याची संधीच तो आम्हाला देणार नाही. हमें लड़ने के लिए वो हमारे हाथ में तलवार नहीं देगा. आम्हाला लढण्यासाठी तलवार तो आमच्या हाती लागू देणार नाही. हम अलग-अलग चीजों में व्यस्त रहे, सिर्फ उसकी ये मनोकामना है. आणि आम्ही इतर गोष्टींमध्ये व्यस्त राहावं हीच त्याची इच्छा आहे. हम सिर्फ सामाजिक कार्य करते रहे. आम्ही फक्त सामाजिकच कार्य करावे. हम आत्मे ना जीते, आत्मे जिंकू नये. हम परमेश्वर के लोगों को परमेश्वर के वचन ना सिखाएं. परमेश्वराच्या लोकांना देवाची वचन आम्ही शिकू नयेत. ये उसकी कोशिश है. ही त्याचा प्रयत्न इसलिए आपको मेरे जीवन को व्यस्त कर देगा. आणि म्हणून तो तुमचं आणि माझं जीवन व्यस्त करून ठेवेल. शैतान ने क्या किया? शत्रु ने क्या किया? शत्रु सैतानाने काय केलं? सबसे पहले सगळ्यात अगोदर उसने लोहार को पकड़ा. त्याने लोहार पकडले. उसने कारीगर को पकड़ा. कारीगर पकडले. उसने जो वहां पे काम करने वाले लोग थे, जो मेन तलवार हथियार बनाने वाले लोग थे, उनको पकड़ लिया उसने. जे त्या ठिकाणी अवजार बनवणारे, हत्यार बनवणारे, पहिलं त्यांना पकडलं. तलवार कहाँ होती है? तलवार कुठे होते? वो फिलिस्ती लोगों के हाथों में थी. ती पलिष्टी लोकांच्या हातात होती. वो फिलिस्ती लोगों के पास में था. पलिष्ट लोकांकडे होती. इस्राएल लोगों के पास में नहीं था. इस्रायलांकडे नव्हती. इसलिए वो हमारे हथियार की चोरी करेगा. आणि म्हणून तो आमच्या हत्यारांची चोरी करेल. हमें पूरी तरह से वो इतना व्यस्त कर देगा कि आपको और मुझे तलवार चलाने ना मिले. तलवार कैसी चलाई जाए, तलवार कैसी बनाई जाए, तलवार कैसे उपयोग की जाए, वो पूरी तरह से वो कोशिश करेगा बाहर जाने के लिए. तो आम्हाला सामाजिक गोष्टींमध्ये एवढं व्यस्त करून सोडेल की तलवार कशी बनवली जाते, कशी चालवली जाते याच्या विषयी तो आम्हाला ज्ञान मिळूच देणार नाही. इसलिए हमको व्यस्त रखेगा. आणि तो त्यासाठी आम्हाला व्यस्त ठेवून. एक बार वो तलवार हमारे हाथ में आ गई, एकदा जर तलवार आमच्या हाती आली, शत्रु का नाश होता, शत्रूचा नाश नक्की होणार. इसलिए वो हमारे हाथ में तलवार नहीं आने देगा. आणि म्हणून तो आमच्या हाती तलवार लागू देणार नाही. और जो तलवार बनाने वाले थे, आणि जे तलवार बनवणारे होते, मैं क्या बताऊंगा कि उनको पकड़ लिया गया. मी पुढे सांगतो ते त्यांना पकडलं गेलं. कौन? किसको? कोणाला? जो बड़े बड़े वहां पे कारीगर, लोहार, इनको पकड़ लिया उसने. जे मोठमोठे कारागीर होते, लोहार होते, त्यांना त्या ठिकाणी पकडलं गेलं. आज क्या जरूरत है? आज गरज काय आहे? आज धैर्यवान नेतृत्व की जरूरत है. आज धैर्यवान नेतृत्वाची गरज आहे. युद्ध करने के लिए, युद्धासाठी, युद्ध में जाने के लिए, युद्धासाठी जायला. युद्ध के समय परमेश्वर के सैनिक इजराइल लोग हतबल हो गए. आणि युद्धासमयी परमेश्वराचे जे सैनिक इस्रायल लोक होते ते हतबल झाले. हतबल हो गए. हतबल झाले. निराश हो गए. निराश झाले. क्यों? का? क्योंकि उनके पास में सिर्फ खेती के सामान था, लड़ाई का सामान नहीं. कारण त्यांच्याकडे फक्त शेतीची अवजार होती, लढाईचं काहीच अवजार त्यांच्याकडे. फिलिस्ती लोग हजारों की संख्या में इजरायली पर चढ़ाई करने के लिए चले गए. फिलिस्ती लोक हजारोच्या संख्येने इस्रायलावरती चालून आले. सुनिए, ऐका. पहला शमूएल 13 अध्याय 5 से 7 वचन के अंदर, पहिला शमूएल 13 अध्याय 5 ते 7 वचन, वहां पर लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, परमेश्वर के लोग, परमेश्वराचे लोक, यहोवा के लोग, यहोवाचे लोक, ये घब डर गए, भ्याले, ये डर गए, भ्याले, और डर के मारे गुफाओं में छुप गए. आणि भिवून ते गुफेमध्ये लपले. और उसमें कौन था मालूम है? आणि त्यात कोण होतं माहिती आहे? शाऊल राजा था. शाऊल राजा. परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, इस्राएल के अंदर, पूरे इस्राएल के अंदर शाऊल के समान कोई नहीं था. ही पूर्ण इस्रायलामध्ये शाऊला समान कोण नव्हतं. इतना मजबूत, इतका मजबूत होता, इतना जबरदस्त दिखने वाला, आणि खूप जबरदस्त असा होता. परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन सांग, पूरे इस्राएल के अंदर उसके बराबर कोई नहीं था. पूर्ण इस्रायलामध्ये त्याच्या समान कोणी नव्हतं. पहला शमूएल 10 अध्याय 24 वचन, पहिला शमूएल 10 अध्याय 24 वचन, इस्राएल में पूरे इस्राएल के अंदर शाऊल के जैसा कोई नहीं था. पूर्ण इस्रायलामध्ये शाऊला समान कोण नव्हतं. और लोगों ने कहा, आणि लोक म्हटले, ये राजा है, हाच राजा आहे. राजा खुशहाल रहे, आणि राजा खुशाल असावा. इतना मजबूत आदमी, इतका मजबूत तो आहे. जब लड़ाई का प्रसंग आया, जेव्हा लढाईची वेळ जब आली, लड़ाई का सामना करने के लिए आया, जेव्हा लढाईचा सामना करण्याची वेळ आली, यही राजा, तेव्हा हाच राजा डर के मारे एक पेड़ के नीचे बैठा है. भिवून एका झाडाखाली बसलाय. पेड़ के नीचे बैठा है. झाडाखाली बसलाय.
और ये जो इजराइल लोग थे, जब फिलिस्तीन के ऊपर चढ़ाई किया तो ये बड़े संघर्ष में आ गए. आणि हे इस्रायली लोक होते, जेव्हा पलिष्ठ्याने त्यांच्यावरती युद्धासाठी चालून आले तेव्हा फार संघर्ष त्यांच्या जीवनात आला. पहला शमूएल 14:2 कहता है, पहिला शमूएल 14:2 सांगतो, शाऊल राजा एक पेड़ के नीचे बैठा है. एका झाडाखाली बसलाय. क्यों बैठा है? का बसलाय? डर के मारे बैठा है. भिवून बसलाय. उसके साथ कितने लोग थे? किती लोक होते सोबत? 600 लोग थे कम से कम. 600 लोग. 600 लोक होते. ये 600 जो लोग थे, ये संख्या कम नहीं है. 600 काही कमी संख्या नव्हती, ये बड़ी संख्या है, मोठी संख्या होती. लेकिन ये फिर भी 600 लोग होने के बावजूद भी राजा डर के मारे एक पेड़ के नीचे बैठा हुआ है. आणि हे 600 संख्या असून देखील राजा भिवून त्या झाडाखाली बसलेला आहे. और उसके लोग, जब राजा डर गए तो उसके लोग भी डर गए. जेव्हा राजा घाबरला तर त्याचे लोक देखील घाबरले. उसके लोग कहां पर हैं? कुठे आहेत त्याचे लोक? उसके लोग गुफाओं में जाकर, झाड़ियों में जाकर छिप गए हैं. त्याचे लोक गुफेमध्ये, झाडांमध्ये जाऊन लपले. किस लिए? कुणासाठी, कशासाठी? फिलिस्तियों को देखकर, फिलिस्त्यांना बघून. आज आप और मैं एक बड़ा नेतृत्व कर रहे हैं. आज तुम्ही आणि मी एक मोठं नेतृत्व करतोय. आप सेल ग्रुप चला रहे हैं, तुम्ही सेल ग्रुप चालवत आहात. आप वर्शिप चला रहे हैं, वर्शिप चालवत आहात. आप अलग अलग टीम में काम कर रहे हैं, वेगवेगळ्या टीम मध्ये काम करताय. क्या आपके लोग धैर्यवान लोग हैं? तुमचे लोक धैर्यवान लोक आहेत का? कि वो सब चीजों को देखकर डर के मारे बैठ जाते हैं? का सर्व गोष्टी पाहून ते भिवून एका जागी बसून राहतात? अगर लीडर डर जाता है, जर लीडर घाबरतो, सेना भी डर जाएगी. तो सेना देखील घाबरते. शाऊल डर गया, शाऊल घाबरला, सेना डर गई, सेना घाबरली. 600 लोग काही कम संख्या नहीं है. 600 काही कमी संख्या नव्हती. और वो कौन थे मालूम है? आणि कोण होते माहितीये का? खुद शाऊल एक अच्छा योद्धा था. स्वतः शाऊल एक चांगला योद्धा होता. अब वो युद्ध करने की उसकी इच्छा नहीं है. पण युद्ध करायची त्याची इच्छाच नाहीये. युद्ध में जाने की इच्छा नहीं है. युद्धात जायचीच इच्छा नाहीये. डर गया, घाबरला. आज आपके और मेरे हाथ में प्रभु ने लोग दिए हैं. आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये परमेश्वराने लोक दिलेली आहेत. उनकी स्थिति कैसी है? त्यांची स्थिती कशी आहे? क्या छोटी छोटी बातों में डरते हैं? लहान सहान गोष्टीमध्ये घाबरतात का? निराशा में बैठ जाते हैं? निराशेमध्ये बसतात का? आज कैसी स्थिति हमारे लोगों की? आज आमच्या लोकांची स्थिती कशी आहे? अगर हमारी स्थिति ठीक है, जर आमची स्थिती ठीक आहे, हमारे लोगों की भी स्थिति ठीक होगी. तर आमच्या लोकांची स्थिती देखील ठीक असेल. जब हमारे पास में रिपोर्ट आया सोनी का, आणि जेव्हा माझा रिपोर्ट आला पिछले 2 हफ्ते पहले, मागच्या 2 आठवड्यापूर्वी, मैं बहुत हंसा. मी हसलो, बहुत हंसा. मी हसलो. शायद बाकी लोगों को चिढ़ गए होंगे मेरे ऊपर. बाकीचे लोक चिडले असतील माझ्यावर. इसको कुछ काम धंधा नहीं, पागल आदमी है. काय काम धंदा नाहीये हाला. हंसता रहता है नुसतं. हसत राहतो. क्योंकि वो हंसने जैसा काम ही है ना. कारण ते हसण्यासारखंच होतं. मुझे मालूम है रिपोर्ट के अंदर कुछ नहीं है. मला माहिती आहे रिपोर्ट मध्ये काही नाही. जो रिपोर्ट को बदलने का सामर्थ्य वो मेरे साथ में है. जो रिपोर्टला बदलण्याचं सामर्थ्य आहे तो माझ्या सोबत आहे. ताकत देने वाला हमारे साथ है. ताकद देणारा माझ्या सोबत आहे. अरे हम यहोवा के सेना है यार. आम्ही यहोवाची सेना आहोत. छोटी छोटी बातों में हम डरेंगे? आम्ही लहान सहान गोष्टीमध्ये घाबरणार. रिपोर्ट देख के डरेंगे? रिपोर्ट पाहून घाबरणार नहीं डरने वाले हम. नहीं घाबरणार. सैनिक डरता नहीं है. सैनिक कधी घाबरत नहीं. गोली भी लग जाए तो उसके वो 2-4 को तो मार के ही जाता है. गोळी जरी लागली तरी 2-4 मारूनच जातो. उसकी मनोवृत्ति वो है लड़ने की. कारण त्याची मनोवृत्ती लढण्याची. अब आ भी गया शत्रु घर के अंदर. शत्रु आला जरी घरामध्ये, 2-2 हाथ हो जाए अब, होऊन जाऊन दे, लेकिन विजय मेरा है. पण विजय माझा आहे. और ये वहां पे जब बातें हुई ना, फिलिस्ती लोग जब आए, बड़ा राजा पूरे इजराइल के अंदर जिसके बराबर कोई नहीं था, वो डर गया. आणि जेव्हा ते फिलिस्ती लोक आल्या त्यावेळेस तो मोठा राजा त्याच्यासारखा बलिष्ठ त्या ठिकाणी कोणी नाही, तो देखील घाबरला. लड़ाई का दिन आ गया. लढाईचा दिवस आलाय. लेकिन उनके पास में क्या नहीं है? पण त्यांच्याकडे काय नाहीये? लोहार नहीं है. लोहारच नाहीये. तलवार नहीं है. तलवार नाहीये. भाले नहीं है. भाले नाहीयेत. मजबूत नेतृत्व करने वाले लोग नहीं है. आणि चांगलं नेतृत्व करणारे लोक नाहीयेत. क्या उनके पास में? काय त्यांच्याकडे? खेती का सामान के औजार. फक्त शेतीचे अवजार. आप खेती करते बैठो भैया, शेतीच करत बसा. जो बेबीलोन का जो राजा था, नबूकदनेस्सर राजा, उसको पक्का मालूम था कि एक बार इजराइल के नेताओं को हिला दिया ना, पूरी सेना हिलेगी. आणि बेबीलोनचा राजा नबूकदनेस्सर, त्याला माहिती होतं एकदा का ह्यांना राजाला हलवलं ना की हे सगळे हलतात. नेतृत्व सेनापति को, त्यांचे जे सेनापती आहेत त्यांना हलवलं की हे सगळे हलतील. पूरी सेना को, अगर नेतृत्व को हिला दिया, लीडर्स को हिला दिया, लीडरशिप को एक बार हिला दिया, कमजोर कर दिया, बाकी के जो नीचे जो सेना है वो अपना आप हिल जाएगी. नेतृत्व एकदा हलवलं ना की ती बाकीची जी सेना आहे ती आपोआप हलून जाते. उसने क्या किया मालूम है? त्याने काय केलं माहितीये का? दूसरा राजे 24 अध्याय 14 से 16 वचन. 2 राजे 24वा अध्याय आणि
14 ते 16 वचन. उसने क्या किया? त्याने काय केलं? जितने भी इजराइल के अंदर लोहार थे, जेवढे इस्रायलमध्ये लोहार होते, जितने भी कारीगर थे, जेवढे कारागीर होते, उसने उनको बंदी बना लिया, त्यांना बंदी बनवलं गेलं और अपने देश में लेकर चला आणि गया. आपल्या देशात घेऊन गेला. और नबूकदनेस्सर राजा ने क्या किया? उन्हें बंदी बना लिया. आणि नबूकदनेस्सर राजाने काय केलं? त्यांना बंदी बनवलं. किस किस को? कुणाकुणाला? जो अधिकारी हैं, हाकिम है, उनको, जे अधिकारी आहेत त्यांना, धनवानों को, धनवानांना, कारीगिरों को, कारागिरांना, लोहारों को, लोहारांना. पूरे देश के अंदर कंगालों के सिवा कोई नहीं है. आणि पूर्ण देशामध्ये फक्त कंगाल, दुसरे कोणीच नाही. कंगाल क्या करेंगे रे भाई? कंगाल काय करणार? कुछ नहीं करेंगे. पहले कंगाल है, आधीच कंगाल. वो क्या करेंगे लड़ाई में जाके? काय लढाई करणार? उसने पूरे देश को सिर्फ कंगालों के सिवाय किसी को, जो बड़े बड़े अधिक लोग थे, उनको लेकर चला गया. आणि जेवढे लोक, मोठे मोठे लोक होते, त्यांना सगळ्यांना घेऊन गेला. इसी प्रकार शैतान करता है. असंच करतो शैतान. कलीसिया के अंदर समर्थ, मजबूत नेतृत्व करने वाले, इनकी चोरी वो करता है. मंडळीमध्ये जे चांगले, समर्थ, मजबूत नेतृत्व करणारे आहेत, त्या पुढाऱ्यांची चोरी तो करतो. वो इनको हिलाता है, त्यांना हलवतो. एक बार वो हिल गए, एकदा का ते हल्ले, चर्च हिल जाएगा, की मंडळी हलेल. इसलिए वो बड़े बड़े चिकनी चुपड़ी बातें करके लीडरशिप को हिलाएगा. आणि म्हणून तो खूप चांगली चुकणी चुपडी गोष्टी करून त्या लीडरशिपला हलवतो. वो किसी न किसी तरह आपको चर्च में से बाहर निकालेगा. आणि कशा ना कशा तऱ्हेने तुम्हाला मंडळीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न. उसका एक ही मकसद है, त्याचा उद्देश एकच, इनको बाहर करना है. यांना बाहेर काढायचं. क्योंकि आप लोहार हैं, आप कारीगर हैं, आप नेतृत्व करने वाले लोग हैं. कारण की तुम्ही लोहार आहात, तुम्ही कारागीर आहात, तुम्ही चांगलं उत्तम नेतृत्व करणार आहेत. आपके द्वारा शत्रु शैतान का नाश होने वाला है. आणि तुमच्या द्वारे शत्रु शैतानाचा नाश होणार आहे. आपके द्वारा परमेश्वर का राज्य एक बहुत बड़े तौर से आने वाला है. आणि तुमच्यामुळे शत्रु शैतानाचं राज्य हे मोडकळीस येणार आहे. हाँ, और परमेश्वर का राज्य आने वाला है. आणि परमेश्वराचं राज्य येणार आहे. इसलिए वो सबसे पहले क्या करेगा? आणि म्हणून पहिलं काय होईल? चर्च के अंदर लीडरशिप को हलाएगा. चर्च मध्ये पुढारपणाला हलवेल. आपको अलग करेगा, तुम्हाला वेगळं करेल. आप एक बार अलग हो गए, एकदा का तुम्ही वेगळे झाले, आपका अभिषेक खत्म हो गया, तुमचा अभिषेक संपला, आपका सामर्थ्य खत्म हो गया, सामर्थ्य संपलं, आपका नेतृत्व खत्म हो गया, नेतृत्व संपलं, और आपके पीछे जितने भी लोग हैं वो सब गिर जाएंगे. आणि तुमच्या मागे जेवढे आहेत सगळे पडणार खाली. इसलिए आज क्या करना है? म्हणून आज काय करायचंय? हमें हिलना नहीं है. आम्हाला हलायचं नाही. हमें हिलना नहीं है. हलायचं नाही. किसी की बातों में नहीं आना है. कुणाच्याच गोष्टीमध्ये यायचं नाही. कितना भी बड़ा क्यों ना, किसी बातों में नहीं आना है. किती का मोठा असं ना, त्याच्या बोलण्यामध्ये यायचं नाही. अगर वो आपको उसके चर्च से, उसकी सेना से अलग करता है, तो समझ ले शैतान की मौजूदगी वहां पर है. जर तो तुम्हाला तुमच्या मंडळीपासून, सहभागितेपासून वेगळं करतोय, तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी शैतानाची उपस्थिती आहे. क्योंकि परमेश्वर कभी अलग नहीं करता है. आणि परमेश्वर कधीच वेगळं करत नाही. आपको एक और अंदर की एक बात बताता हूं. अजून एक आतली गोष्ट सांगतो, सुनिए. ऐका. शैतान कभी भी फूट में नहीं रहता. शैतान कधीही फूट पाडत नाही. फूट में नहीं रहता. तो शैतान जो आहे तो कधी फूट मध्ये राहत नाही. वो एक टीम बनाकर काम करते, मालूम है? तर तो एक टीम बनून काम करतो. हेलो, वो एक टीम बनाकर काम करते हैं. तो टीम बनून काम करतो. कैसे? कसं? एक बार एक आदमी से दुष्ट आत्मा निकला. एकदा एका व्यक्तीमधून दुष्टात्मा निघाला, और वो वीरान जगह में घूम रहा है, आणि तो निर्जन स्थळी फिरतोय. वापस आ रहा है, परत येतोय. देख रहे घर खाली है, पाहतोय घर, वो अंदर नहीं घुसा, आत नाही घुसला, और उसके दोस्तों को लेने गया. अजून मित्रांना घ्यायला गेला. तुझे आना है क्या? तुला यायचं का? तुझे आना है क्या? तुला यायचं चलो का? आ जाओ, मिलकर हम काम करेंगे उसके अंदर. चलिए आपण मिळून त्याच्यामध्ये काम करू. वो मिलकर काम करते, मिळून काम करतो. वो साथ के साथ उसके अंदर घुस गए, आणि सगळेचे सगळे त्याच्यामध्ये घुसले. वो एक साथ टीम बनकर काम करते हैं. एक मिळून टीम बनून काम करतात. लेकिन हम जो मसीह लोग हैं, टीम बनकर कभी काम नहीं कर पण पाते. आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत, टीम बनून काम करणं कठीण जातं. इसके विचार मुझे अच्छे नहीं लगते. ह्याचे विचार नाही आवडत. मेरे विचार उसको अच्छे नहीं लगते. माझे विचार त्याला नाही आवडत. एक तो मुंह फुगेगा, एक तर तोंड तरी फुगल, या चर्च से बाहर चले जाएंगे, नाहीतर मंडळीच्या बाहेर. आपल्याला पटतच नाही कोणाचा. तो यही तो हल्ला है शैतान का. हेच तर शैतानाचा हल्ला आहे. हम एक दूसरे की अधीनता में काम आम्ही एकमेकाच्या अधीन राहून काम करावं. हमें नम्रता में काम करना है. नम्रतेमध्ये काम करावं. प्रतिस्पर्धा में काम नहीं करना. प्रतिस्पर्धेमध्ये नाही. बहुत बार चर्च के अंदर गट हो जाते हैं. बऱ्याचदा मंडळीमध्ये गटबाजी होते. गट अलग अलग ग्रुप बन जाते हैं. वेगवेगळे गट बनून जातात. वो ग्रुप का आदमी इस ग्रुप में नहीं आएगा, इस ग्रुप का आदमी उस ग्रुप में नहीं जाएगा. या गटातला त्याच्यात नाही, त्या गटातला ह्याच्यात नाही. आपस में एक दूसरे की बनती नहीं है. आणि एकमेकांसोबत त्यांचं बनतच नाही. गटबाजी होते. ये गटबाजी कौन करता है? कोण करतं?
अर्थ ही गडबड. शैतान का एक बड़ा हथियार है गड़बड़ी करने का. शैतानाचं एक मोठं अवजार आहे. हम सब एक हैं. आम्ही सर्व एक आहोत. हम एक मकसद के लिए हैं. एका उद्देशासाठी. और वो मकसद ये है परमेश्वर का राज्य बढ़ाना है. आणि ते उद्देश हा आहे की देवाचं राज्य वाढवणं. और ऐसी अगर चाल गठबाजी है आणि असं जर 4 गटबाजी आहेत, आज शैतान के सामर्थ्य को तोड़ दीजिए. तर ते शैतानाचं सामर्थ्य तोडा. हम सब एक दूसरे को मैं अभी आगे बताऊंगा कि क्या करना है हमें. आणि पुढे सांगणार आहे काय करायचं. शैतान का मकसद है, शैतानाचा उद्देश है वो नेतृत्व को जो मजबूत नेतृत्व जो लीडरशिप है उसको पकड़े. ते मजबूत जे नेतृत्व है त्याला पकडतो. परमेश्वर के सैनिक निराश होकर यहाँ पर गुफा में जाकर बैठ गए. परमेश्वरचे सैनिक निराश होऊन या ठिकाणी गुहेमध्ये जाऊन लपलेले आहेत. पर इजराइल के सेना में कारीगर नहीं है, लोहार नहीं है, धैर्यवान नेतृत्व करने वाले नहीं है. इस्रायलच्या सेनेमध्ये कारागीर नाही आहेत, लोहार नाही आणि धैर्यवान नेतृत्व करणारा कोणी नाहीये. अब तत्काल जरूरत है. आता तत्काळ गरज आहे. तत्काल टिकट निकालते हैं हम लोग. आम्ही तत्काळ तिकीट काढतो ना. ऐसा परमेश्वर के राज्य में भी तत्काल जरूरत है. असंच परमेश्वराच्या राज्यामध्ये तत्काळ गरज. परमेश्वर की सेना में ये जरूरत है. परमेश्वराच्या सेनेमध्ये ही गरज आहे. आज लोहार कौन है? आज कोण आहे लोहार? कहाँ पर है? तो कुठे आहेत? कारीगर कौन है? कोण आहे कारागीर? कहाँ पर है? कुठे आहेत? आध्यात्मिक तलवार भाले मतलब क्या है? आध्यात्मिक तलवार भाले याचा अर्थ काय? वो जो सही समझा कर देने वाले लोग हैं. ते जे व्यवस्थित समजून सांगणारे लोक आहेत. लोगों के हाथों में तलवार और भाले देने वाले ये लोग हैं. लोकांच्या हातामध्ये तलवार आणि भाले देणारे हे लोक आहेत. ये लोग जो है ना लोहार कारीगर, ये जो लोग हैं ना नेतृत्व करने वाले, ये लोगों के हाथों में तलवार और भाले देने वाले लोग हैं जो उनको चला सके, जो उनको शिक्षण दे सके. आणि लोकांना तलवार भाले ह्या गोष्टी देणारे, त्यांना प्रशिक्षण देणारे हे लोक आहेत. कोण आहे? कोण आहेत? इफिसियों की पत्री 4 अध्याय 11 वचन. इफिस याचा 4 अध्याय आणि 11 वचन. 5 वरदान वहां पर है. 5 वरदान आहेत. ये 5 वरदान करने वाले लोग हैं. हे 5 वरदान करणारे लोक आहेत. कोई प्रेषित है, कोई शिक्षक है, कोई अलग अलग वहां पे दान है. प्रेषित आहेत, शिक्षक आहेत, सुसमाचार सुनाने वाले हैं, काही सुवार्तिक आहेत, उपदेश करने वाले हैं, उपदेश करणारे आहेत. वहां पे 5 वरदान वहां पर है. 5 वरदान आहेत. ये किस लिए है? ही कशासाठी? लोगों को सिखाने वाले, लोकांना शिकवायसाठी, लोगों के हाथों में तलवार देने वाले, लोकांच्या हातात तलवार देणार आहेत. ये ईश्वरीय वरदान मिले हुए स्त्री और पुरुष हैं. हे ईश्वरी वरदान मिळवलेले स्त्री आणि पुरुष. ये कलीसिया को तैयार करने वाले लोग हैं. मंडळीला तयार करणारे लोक. ये उनको शस्त्र सामग्री का अध्ययन देने वाले लोग हैं. हे त्यांना शस्त्र सामग्रीचं ज्ञान देणारे लोक आहेत. ये परमेश्वर के लिए सैनिक तैयार करने वाले लोग हैं. देवासाठी सैन्य तयार करणारे लोक आहेत. ऐसे सैनिक तैयार करने वाले जिन्हें शैतान का सामना वो कर सके. असे सैनिक ज्यांना शैतानाचा सामना करता येईल, ये उनको तैयार करते हैं. त्यांना तयार करतात. जो शैतान के सामने टिक सके, जे शैतानाच्या समोर टिकून राहतील. पहले इतिहास 12 अध्याय 32 वचन. पहले इतिहास 12:32 वहां पे लिखा कि इजरायलियों में से वो समय को पहचानते थे. इजरायली जो लोग थे वो समय को पहचानते थे. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की इस्रायली लोक वेळेला ओळखत होते और उनको क्या करना है वो समजते थे. आणि काय त्या वेळेला करायचे हे त्यांना कळत होतं. आज आपको और मुझे भी लोगों को समझाना है. आज तुम्हाला आणि मला देखील लोकांना समजवायचं आहे. आप और मैं एक लीडरशिप में है. तुम्ही आणि मी देखील एका लीडरशिप मध्ये हमें लोगों को तैयार करना, लोकांना तैयार करायचं. हमें लोगों के हाथ में तलवार देना है, लोकांच्या हातात तलवार द्यायची, भाले देना है, भाले द्यायचे. शत्रु का सामना कैसे कर सके, शत्रूचा सामना कसा करायचा. इफिस 6:11, इफिस 6:11, इफिस 6:16 से 18, इफिस 6:16 ते 18. उन्हें ये मालूम होना चाहिए, त्यांना हे माहित असायला हवं, शैतान के युक्त के सामने कैसे खड़ा होना है, की शैतानाच्या कुयुक्तांसमोर कसं उभं राहायचं, दुष्ट के सब जलते बाणों को कैसे बुझाना है, दुष्टांचे जळते बाण कसे विझवायचे, उद्धार का टोप, तारणाचा शिरस्त्राण, उद्धाराचा तारणाचं शिरस्त्राण जे आहे, आत्मा की तलवार, आत्म्याची तलवार, जो परमेश्वर का वचन है, जे देवाचं वचन आहे, वो कैसे उसको लागू किया जाए, आणि कशा प्रकारे ते लागू करायचे, कैसे प्रार्थना की जाए, कशी प्रार्थना करायची, कैसे विनंती सादर की जाए, कशी विनंती सादर करायची, ये सब मालूम होना चाहिए. हे सर्व माहित असायला हवं. हमें लोगों को तैयार करना, आम्हाला लोकांना तयार करायचे. कहाँ गए वो लोग, कुठे आहेत ते लोक जो लोगों को तैयार कर सके, जे लोकांना तयार करू शकतील. हम सब अपने कामों में व्यस्त हैं, आम्ही आपापल्या कामामध्ये व्यस्त आहोत, और शैतान यही चाहता है कि हम व्यस्त रहे, आणि शैतानाची इच्छा हीच आहे की आम्ही व्यस्त असावं, हम गटबाजी में रहे, आम्ही गटबाजी मध्ये राहावं. नहीं मेरी बहन, मेरे नाही माझ्या भाऊ बहिणी, ये एक आत्मिक युद्ध है. हे एक आत्मिक युद्ध आहे. आपको मुझे परमेश्वर ने लोहार बनाया, तुम्हाला आणि मला परमेश्वराने लोहार बनवलंय, कारीगर बनाया, कारागीर बनवलंय. हम तैयार हैं, तयार आहात का? शत्रु शैतान को पूरी तरह से पराजित करने के लिए, शत्रु शैतानाला पूर्णपणे पराजित करण्यासाठी, परमेश्वर के राज्य को बढ़ाने के लिए, परमेश्वराचं
राज्य वाढवण्यासाठी और हमको सेना और तैयार करना पड़ेगा. आणि अजून सेना आम्हाला तयार करावी लागेल. सेना में लोगों को भर्ती करना पड़ेगा. सेनामध्ये लोकांना सामील करून घ्यावं लागेल. क्या आज मेरा ये सवाल है कि आपके पास में आपके चेले आपके सैनिक तैयार हैं क्या? आज माझा प्रश्न हा आहे की तुमच्याकडे तुमचे चेले तुमचे शिष्य तयार आहेत का? आपके सैनिक कितने हैं? किती आहेत सैनिक? आपके बटालियन में कितने लोग हैं? किती आहेत तुमच्या बटालियन मध्ये लोक? मीडिया टीम के लोगों को मालूम है मेरी बटालियन में कितने लोग हैं? मीडिया टीमला माहिती आहे माझ्या बटालियन मध्ये किती लोक आहेत. वर्शिप के लोगों को मालूम है मेरी बटालियन में कितने लोग हैं? वर्शिपला माहिती आहे की माझ्या बटालियन मध्ये किती लोक आहेत. क्या सही से काम कर रहे हैं? सगळे व्यवस्थित काम करतात का? हमने उनको काम दिया है क्या? आम्ही काम दिलंय का त्यांना? आपकी सेना बढ़ रही है क्या? तुमची सेना वाढतीये का या कम हो रही है? का कमी होतीये? शत्रु एक एक को मारकर गिरा रहा है. शत्रु एकेकाला मारून पाडतोय का? आज सोचना है. आज विचार करायचा. मेरी टीम बढ़ रही है? माझी टीम वाढतीये का या कम हो रही है? का कमी होतीये? एक एक बाहर जा रहा है. बाहर जाने का एक जण बाहेर चाललाय. बाहर जाने का मतलब क्या है? बाहेर जाण्याचा अर्थ काय? शत्रु एक एक को मार रहा है. शत्रु एकेकाला मारत आहे. पकड़ के मार रहा है. पकडून. आपके टीम की स्थिति को पहचानिए. तुमची टीमची स्थिती ओळखून घ्या. सिर्फ एक के साथ में दोस्ती मत कीजिए. फक्त एका सोबतच दोस्ती करू नका. माझी याच्याबरोबर पटत आहे ना, बस ही आणि मी, बस बाकीचे काय घेण देण नाही. जिसके साथ नहीं पटता ना उसके साथ दोस्ती करो. ज्याच्याबरोबर पटत नाही त्याच्याबरोबर दोस्ती करा. यहाँ पे हम पटने के लिए और पटाने के लिए नहीं है. इथं आपण पटणं आणि पटवण्यासाठी नाहीये. हाँ, कुछ लोग चर्च के अंदर आते हैं पटाने के लिए. काही लोक पटवण्यासाठी येतात. मैंने अनुभव किया है. मी अनुभव घेतलाय. जब तक वो लड़की है और शादी नहीं होती तब तक गुरुजी पास्टर जी जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत गुरुजी पास्टर जी हर एक मीटिंग में आएगा. प्रत्येक मीटिंग, रात्रि की मीटिंग में आएगा, दोपहर की मीटिंग में आएगा, शाम की मीटिंग में आएगा. सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येक मीटिंग मध्ये हजर. एक बार वो शादी के ऊपर सर्टिफिकेट के ऊपर साइन हो गया, गायब. एकदा लग्नाच्या सर्टिफिकेटवर सही झाले की गायब. भैया क्यों नहीं आ रहा है? का नाही येत? पास्टर जी आप टाइम नहीं मिल रहा है. जरा वेळच मिळत नाही. पहले नाइट ड्यूटी करके संडे का चर्च अटेंड कर देते. पहले नाइट ड्यूटी करून संडेचं चर्च अटेंड करायची. पर एक बार सर्टिफिकेट साइन हो गया. एकदा सर्टिफिकेट साइन झालं. तू कौन मैं कौन? तू कोण मी कोण? पहचानिए. ओळखा. किसकी चाल है? कुणाची चाल आहे? कौन तोड़ रहा है हमको? कोण तोडतंय? कौन प्रभु की सेवा से अलग लेके जा रहा है? प्रभूच्या सेनेपासून वेगळं कोण घेऊन चाललंय? बोलना नहीं पड़ना चाहिए यार. बोलायची गरज नाही पडली पाहिजे. शामिल होइए. शामिल व्हा. टीम में शामिल होइए. टीम मध्ये शामिल व्हा. और बता दीजिए हम एक टीम मिलकर हम सब एक हैं और हमारा मकसद ये है शैतान के कामों को नाश करते हुए हम कुछ करना. आम्ही सर्वजण एक आहोत आणि आम्ही सगळे मिळून शैतानाच्या कार्याला उद्ध्वस्त करण्यासाठी कूच करत आहोत. लीडरशिप में लोगों को लेकर आए. लीडरशिप मध्ये लोकांना घेऊन या. उनको जवाबदारियां दें. त्यांना जबाबदाऱ्या द्या. उनको काम द्या. लेकिन ध्यान भी रखें. लक्षात घ्या. ध्यान भी रखें उनका. त्यांचा काळजी पण घ्या. उनका आत्मिक जीवन कितने स्तर बढ़ रहा है. त्यांचा आत्मिक स्तर वाढतोय की नाही. आमेन. जब लड़ाई का समय आया, जेव्हा युद्धाची वेळ आली, तलवार नहीं है. तलवार नाहीये. कहाँ है तलवार? कुठे आहे तलवार? तलवार बनाने वाले गायब हो गए. तलवार बनवणारच गायब आहेत. शत्रु लेकर चला गया. शत्रु घेऊन गेला. हमारे हाथ में क्या है? आमच्या हातात काय आहे? वो खेती का सामान. शेतीचे अवजार. खेती का सामान लेकर अगर युद्ध में चले गए तो शत्रु पहले हंसेगा. शेतीचा अवजार घेऊन, शस्त्र घेऊन जर युद्धासाठी गेलो तर शत्रु हसेल. आज शत्रु हंस रहा है. आज शत्रु हसतोय हमारे ऊपर. आमच्यावर. क्यों मालूम है? का माहिती का? हमें तलवार चलाने नहीं आ रहा है. कारण तलवारच चालवता येत नाही. प्रशिक्षण नहीं मिल रहा है. प्रशिक्षणच मिळालेलं नाहीये. आपके सेल लीडर हैं, आपके कितने सैनिक तैयार हो गए? सेल लीडर आहे, किती सैनिक तुम्ही तयार आहेत? कितने हमने अपने सैनिकों को तैयार किया? किती आमचे सेल ग्रुप तयार केलेत आम्ही? सब जितने भी टीम है सेल ग्रुप ले लो. सर्व टीम सेल ग्रुप घ्या. एक एरिया के अंदर एक जाके सेल ग्रुप ले लो. एक एरिया मध्ये एक सेल ग्रुप चालू करा. अपने लोगों को तैयार करो. आपल्या लोकांना तैयार करा. अगर आज प्रभु यीशु मसीह आ जाए, आज जर येशू आला तो कितने लोग तैयार हैं? तो किती लोक तयार असतील जाने के लिए उसके साथ? त्याच्यासोबत सब जन हाथ ऊपर करेंगे, प्रभु हम जाएंगे. सगळे हात वर करतील, प्रभु आम्ही जाणार. अरे जो आदमी संघर्ष से लड़ नहीं सकता प्रभु के साथ क्या जाएगा? जो व्यक्ती
संघर्षामध्ये लढू शकत नाही तो काय देवावर जाणार? निराशा से लड़ नहीं सकता, प्रभु के साथ क्या जाएगा, ऊपर जाके क्या करेगा? निराशा सोबत लढू शकत नाही तो वर जाऊन काय करणार? आपको मालूम है जब यीशु दूसरे आगमन में आएगा ना, लड़ने के लिए आएगा। तुम्हाला माहिती आहे का, दुसऱ्या आगमनामध्ये जेव्हा येशू येईल ना तेव्हा लढण्यासाठी येणार. मालूम है आपको? माहिती आहे का? किसके साथ लड़ने के लिए आएगा? कुणासोबत? सैनिकों के साथ में, सैनिकांसोबत. हम अगर प्रभु क्या बोलेंगे उसको, अगर प्रभु की दया हुई हम पर, अगर प्रभु आ गए हमें लेने के लिए, हम तो चले जाएंगे, लेकिन जो हमसे पहले चले गए ना इस दुनिया को छोड़कर, आज जो प्रभु उनको लेकर आएगा इस धरती के ऊपर लड़ने के लिए. आणि आधी जेव्हा येईल परमेश्वर, जेव्हा आमच्या आधी गेलेले परमेश्वर त्यांना घेऊन येईल लढण्यासाठी, लड़ने के लिए आएगा. लढण्यासाठी. अभी भी लड़ाई पूरी नहीं हुई है, खत्म नहीं हुई है लड़ाई अभी तक. लढाई संपलेली नाही, लड़ाई लड़नी है, लढाई लढायची. इसलिए हम पहले यहाँ सीख ले लड़ाई, म्हणून इथे शिकून घेऊ संघर्ष में कैसे लड़ना है, संघर्षामध्ये कसं लढायचं, कैसे कैसे हमें उसको पार करना है, कसं आम्हाला त्याला पार करायचं, कैसे परिस्थिति का सामना करना है, कसं परिस्थितीला सामना करायचा है, फिर जाके हम आगे किस तरह बढ़ेंगे. आणि मग पुढे जाऊन आम्ही लढू. तैयार है हम लोग? तयार आहोत का? है अपने हाथ में तलवार? आपल्या हातात तलवार आहे का? कहाँ है तलवार? कुठे? घर पे भूल के आ गए दादा, घरी विसरलो. तलवार को रोज धार लगाते, लोहार है कि नहीं? तलवारीला रोज धार लावता की नाही? साल में 6 महीने में एक बार निकलती है तलवारों. 6 महिन्यातून एकदाच निघते. नहीं तो 6 में वो तलवार में लाइट बिल, इम्पोर्टेड सब जो खाते वही के सब उसमें उस तलवार के म्यान में रखा है. त्या तलवारीच्या म्यानेमध्ये सगळं लाईट बिल, घराचे टॅक्स पावती, हे ते सगळं बसलेलं आहे. उसके लिए नहीं है ये, हे त्यासाठी नाही, रोज धार लगाने के लिए. हे रोज धार लावण्यासाठी आहे. कितनी धार लगाते हैं? किती धार लावता? रोज बाइबल पढ़ते हैं? रोज वाचता का? अब तो लोगों को शर्म आती है कलश में बाइबल ले जाने के लिए. आता तर लोकांना मंडळीमध्ये बायबल घेऊन येण्यासाठी देखील लाज वाटते. मोबाइल में सर, मोबाइल में बाइबल, मोबाइल मध्ये बायबल. मैं ये नहीं कह रहा हूँ कि आप मोबाइल नहीं यूज करें, मी नाही म्हणत असं किती करू नका, मुझे समझिए. पण समजून जब आपके हाथ में बाइबल देखेंगे लोग, जो तुमच्या हातात बायबल पाहतील तो वो कहेंगे चर्च को जा रहा है. ते म्हणतील चर्चला चालला हा. आप चर्च के जा रहे हैं? चर्चला चालला. हमको स्वार्थ बता सकते हैं, सुसमाचार सुना सकते हैं, तर आम्ही त्याला सुसमाचार सांगू. ऐसे मेरे साथ कितनी बार हुआ है. असं माझ्यासोबत कितीतरी वेळा झालं. मेरे हाथ में कुछ ऐसा रखता हूँ मैं जो सामने वाला समझ जाए कि ये आदमी क्रिश्चियन है. मी असं काहीतरी ठेवतो माझ्या हातामध्ये की समोरचा ओळखून घेतो की हा ख्रिस्ती आहे. और जब पूछता है, आणि जेव्हा तो विचारतो, तब मैं छोड़ता नहीं, तेव्हा मी सोडत नाही, प्रभु का सुसमाचार सुना देता, देवाची सुवार्ता सांगतो. आमेन. कहाँ है हमारी तलवार? कुठे आहे आमची तलवार? आपके सैनिक कहाँ हैं? सैनिक कुठे आहेत तुमचे? घर में सो रहे हैं या उनको आप तैयार कर रहे हैं? झोपलेत का तुम्ही तयार करताय त्यांना? हमारा कर्तव्य है, आमचं कर्तव्य आहे, हम हर एक व्यक्ति को तैयार करें, आम्ही प्रत्येक व्यक्तीला तयार करावं और शैतान को दिखा दें, आणि शैतानाला दाखवून द्यावं तेरा राज खत्म हो गया, की तुझं राज्य संपलंय. हमने घोषणा कर दी है, आम्ही घोषणा केली, युद्ध की घोषणा कर दी, युद्धाची घोषणा. अब हम लड़ेंगे तेरे साथ. आता आम्ही तुझ्यासोबत लढणार आहे. आमेन. आमेन. तो अपनी तलवार, इस्राएलियों के पास जब संघर्ष आया ना, उनके पास तलवारें नहीं थी. इस्रायलवर जेव्हा संघर्ष आला त्यांच्याकडे तलवार नव्हती. हमारी तलवार कहाँ है आज? आमची तलवार आज कुठे? उपयोग करना आता है? उपयोगात आणता येतं का? तलवार कब निकालते हैं? केव्हा काढता तो तलवार? अपनी तलवार तो कभी साल हो गए सिस्टर, निकली नहीं तलवार, अंदर ही है. वर्षानुवर्ष झाले तलवार निघालीच नाही. यीशु ने कब निकाली तलवार? येशूने केव्हा काढली? जब परीक्षा में आया, जेव्हा परीक्षेमध्ये आला, तलवार निकाला, तलवार काढली. यीशु को कैसे मालूम था कि ये प्रभु का वचन बोल रहा है? येशूला कसं माहित होतं की हे प्रभूचं वचन आहे? क्योंकि उसको वो 5 ग्रंथ मालूम थे यीशु मसीह को. कारण की त्याला मोशे के 5 ग्रंथ, मोशेचे 5 ग्रंथ माहित होते. यीशु को मालूम था, त्याला माहित होते. ऐसा लिखा है, असं लिहिलंय, तो मुझे मत सिखा. तुम्हाला नको शिकू. बहुत सारे लोग सिखाने के लिए आते हैं. बरेचसे लोक आम्हाला शिकवायला येतात. योवा विटनेस वाले, यरूशलेम माता, बहुत सारे सिखाने के लिए आते हैं, बरेच शिकवायला येतात. और हमें नया प्रकाशन मिलता है, आणि नवीन प्रगटीकरण मिळतं आम्हाला. हे तो आमच्या चर्च मध्ये कधी शिकवलं नाही. हे तर कधीच नाही शिकवलं. किती भारी. पहले तलवार, अरे खोल तो, उसमें कितनी बार सिखाया, लेकिन तलवार कभी खोली नहीं. तो और कुछ लोग तो चले भी गए.
आणि काही लोक तर निघूनही गेले. 10 बार बपतिस्मा ले लिया. 10 वेळा बाप्तिस्मा घेतला. यहोवा विटनेस वालों से भी बपतिस्मा ले लिया. यहोवा वाल्यांकडनं बाप्तिस्मा. वो मरियम वालों से भी ले लिया. मरियम वाल्यांकडनं. ओ ये यरूशलेम माता से भी ले लिया. यरूशलेम मातेकडनं घेतलं. यहोवा विटनेस वाले से भी ले लिया. यहोवा विटनेस कडनं घेतलं. सब जगह से बपतिस्मा ले लिया. सगळीकडनं बाप्तिस्मा. इनको लगा सब स्वर्ग चले जाएंगे. त्यांना असं वाटतं सगळे स्वर्गात. तलवार खोल के देखा नहीं ना. तलवार खोलूनच नाही पाहिली. गंज लगी है या चमक रही है. त्याला गंज लागला आहे का चमकती आहे. इसलिए झूठे सिद्धांतों में आदमी फंस जाता है. आणि म्हणून खोट्या सिद्धांतांमध्ये माणूस. और शत्रु की चाल है. आणि ही शत्रूची चाल आहे कि आपको मुझे तलवार चलाना ना आए. की तुम्हाला आणि मला तलवारच चालवता येऊ नये. जंग पकड़ ले. गंज पकडते. रोज तलवार बाहर निकालना. रोज तलवार बाहेर काढा. प्रभु के प्रकाशन को लेना. देवाचं प्रगटीकरण. तैयार है हम लोग. तैयार है. गॉड ब्लेस यू. प्रभु आपको आशीष दे. प्रभु तुम्हाला आशीष. इस समय अपने जीवन को हम प्रभु के हाथ में दे. या वेळेला आपलं जीवन देवाच्या हाती देऊ. और प्रभु के अच्छे सैनिक बने. आणि देवाचे चांगले सैनिक बने. प्रभु के अच्छे सैनिक बने. देवाचे चांगले सैनिक बने. आइए जब हम घर में है. या आपण जेव्हा घरी आहोत. 2 मिनट के लिए अपने पैरों पे खड़े हो जाओ. 2 मिनिटासाठी आपल्या पायावर. छोटा सा गीत गाकर. एक छोटं गीत गाऊन हम प्रभु के हाथों में आए. आम्ही देवाच्या हातामध्ये. और हम प्रभु को कहें. आणि प्रभूला म्हणूया. आज तेरा सैनिक बनने के लिए तू मुझे तैयार कर. आज तुझं सैनिक बनण्यासाठी तू मला तयार कर. उत्तम ऐसे धैर्यवान हम सैनिक बने. उत्तम आणि धैर्यवान सैनिक आम्ही बनावं. हम लड़ाई के लिए जा रहे हैं. आम्ही लढाईसाठी चाललेलो आहोत. ऐसा ना हो. असं ना हो. जब लड़ाई का समय आए. की लढाईची वेळ येईल. हमारे हाथ में तलवार ना हो. आणि आमच्या हातात तलवार नसेल. ऐसा ना हो. असं होऊ नये. हम तलवार लेकर चले. आम्ही तलवार घेऊन जावं. एक धैर्यवान नेतृत्व करें. एक धैर्यवान नेतृत्व करावं. आइए हम सैनिक बनने. या आपण सैनिक बनूया. अपनी आंखों को बंद करें. आपले नेत्र बंद करूया. पूरा ध्यान प्रभु की ओर लगाएं. आणि पूर्ण लक्ष आपण देवाकडे लावूया. और शत्रु का सामना करने के लिए प्रभु हमें तैयार कर रहा है. आणि शत्रूचा सामना करण्यासाठी परमेश्वर आम्हाला तयार करत आहे. खुदा बाप तैयार कर रहा है. परमेश्वर आम्हाला तयार करत आहे. आइए उसके राज को बढ़ाएं. तो शत्रु को दिखा दे कि हमारा राजा सिर्फ यीशु है.
आइए हम तैयार हो जाएं परमेश्वर के राज्य को बढ़ाने के लिए और शत्रु को दिखा दें कि हम परमेश्वर के राज्य के हैं। हम कमजोर सैनिक नहीं हैं, हम डरने वाले सैनिक नहीं हैं, हम कूच करने वाले सैनिक हैं, आगे बढ़ने वाले सैनिक हैं। अब लोहार जो है उसके कलश में मिलेंगे, नेतृत्व करने वाले लोग उसके कलश में मिलेंगे। आज हम यही प्रार्थना करते हैं, संसार में जितनी भी कलशियां हैं, धैर्यवान नेतृत्व वहां से निकले और सेना कूच करते हुए शत्रु की सारी चालों को नाश करते हुए आगे बढ़े, लोगों को सिखाएं। आज यही हमारी प्रार्थना है। आइए हम प्रार्थना करें। सिस्टर सरिता। प्रभु हम धन्यवाद देते परमेश्वर, प्रभु तेरी स्तुति करते हैं राजा। परमेश्वर प्रभु आज हमारी युद्ध किसके साथ है प्रभु तूने हमें बताया, इसके लिए धन्यवाद देते प्रभु। प्रभु परमेश्वर हमें प्रभु तूने सेना बनाया है, इसके लिए धन्यवाद देते। हमारे शत्रु को हम जान सके और उससे हम लड़ सके प्रभु, आपने दिए हुए शस्त्रों का उपयोग हम कर सके, ऐसा होने दीजिए परमेश्वर। आज हम प्रार्थना करते प्रभु, हम सोते पाए नहीं मगर परमेश्वर प्रभु हम जागते रहे और हम सतर्क रहे और परमेश्वर प्रभु हम अपने आप को तैयार रखे और परमेश्वर प्रभु इस युद्ध में परमेश्वर प्रभु तू हमारे साथ में है, इस सच्चाई को हम सब जान सके, ऐसा होने दीजिए परमेश्वर। आज प्रभु तेरे सामर्थ्य से तेरे अनुग्रह से प्रभु तू हमें भर रहा है परमेश्वर प्रभु, धन्यवाद देते प्रभु, तेरी स्तुति करते हैं। ये वचन प्रभु हमारे जीवन में फल आए, ऐसा होने दीजिए परमेश्वर। धन्यवाद देते स्तुति करते, छोटी सी प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।